प्रमुख डॉक्टर संजय कुमार कांबळे सर, सहाय्यक प्राध्यापक स्त्री अभ्यास केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे व महाराष्ट्राच्या विभिन्न भागामधून सहभागी झालेले पार्टिसिपंट यांचे मी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती डॉक्टर अविनाश वर्धन सर यांना करतो. धन्यवाद सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर समाजशास्त्र अभ्यास मंडळ आणि आजरा महाविद्यालय आजरा समाजशास्त्र विभाग यांच्या वतीनं 4 दिवसीय कार्यशाळेमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यशाळेच्या आजच्या 3ऱ्या दिवशी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक आदरणीय डॉक्टर संजय कुमार कांबळे सर. सरांचं देखील मी या 3ऱ्या दिवशी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, मार्गदर्शक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते, स्त्रियांच्या प्रश्नांविषयी, लिंगभावाविषयी ज्यांच्यामध्ये संवेदनशीलता आहे, अशा सर्व क्षेत्रातील जे लोक या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहेत, या सर्वांचं देखील मी कार्यशाळेचा समन्वयक या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो. गेली 2 दिवस पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या सत्रामध्ये आदरणीय डॉक्टर मच्छिंद्र सक्ते सर आणि विशाल पिंजारी आणि कालच्या सत्रामध्ये ऍडव्होकेट रविराज बिरजे यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लिंगभाव आणि हिंसाचार या विषयाच्या अनुषंगानं केलेला आहे. त्या दोन्ही भागाचा पुढचा टप्पा म्हणजे आदरणीय डॉक्टर संजय कुमार कांबळे सर जात, लिंगभाव आणि सामाजिक चळवळी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या विषयाची गंभीरता आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनानं होईलच. सरांच्या थोडक्यात परिचय मी आपल्याला या ठिकाणी करून देतोय. डॉक्टर संजय कुमार कांबळे सर हे सहाय्यक प्राध्यापक आहेत स्त्री अभ्यास केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणी. त्यांना 16 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे आणि त्यांना विशेष आवड जी आहे समाजशास्त्रातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यामध्ये जात, लिंगभाव आणि सामाजिक चळवळी यासोबतच जागतिकीकरणाचा जो भारतीय समाज व्यवस्थेवर वेगवेगळ्या अंगाने जो परिणाम पडलेला आहे त्यावर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. सरांच्या समाजशास्त्रीय संशोधनामध्ये देखील सरांचं उल्लेखनीय कार्य आहे आणि त्या संशोधनाच्या आधारावर सरांनी आतापर्यंत 6 पुस्तकं, ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत आणि त्यांच्या या 6 पुस्तकांमध्ये जे 2 महत्वाची पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये पहिलं पुस्तक आहे दलित स्त्रियांच्या मुक्तीचा प्रश्न. या पुस्तकासाठी मराठी समाजशास्त्र परिषदेचा जय जोशी संदर्भ ग्रंथ पुरस्कार 2017 साली प्राप्त झालेला आहे. जे सरांचं दुसरं पुस्तक आहे जे खूप महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे जात्यांताचे समाजशास्त्र. या ग्रंथासाठी देखील मराठी समाजशास्त्र परिषदेचा जय जोशी संदर्भ ग्रंथ पुरस्कार 2020 साली त्यांना प्राप्त झालेला आहे. भारतामध्ये जातीचा प्रश्न किती महत्वाचा आहे आणि जातीच्या प्रश्नाकडे डॉक्टर GS घुरे, ज्यांना आपण भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणतो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दृष्टिकोन कसे आहेत याच्यावर अतिशय विस्तृत असं विवेचन आदरणीय डॉक्टर कांबळे सरांनी या जात्यांताच्या समाजशास्त्र या पुस्तकामध्ये केलेला आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी जातीचा प्रश्न वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण असा आहे. सरांनी आतापर्यंत अनेक संशोधन प्रकल्प देखील हातामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये महत्वपूर्ण असा संशोधन प्रकल्प म्हणजे अंडरस्टँडिंग द परसेप्शन अँड ॲटिट्यूड ऑफ यंग पीपल ऑन द इश्यूज ऑफ द डिक्लाइनिंग सेक्स रेशो. आणि दुसरा जो संशोधन प्रकल्प आहे त्यांचा तो म्हणजे जात पंचायत, खाप पंचायत आणि ऑनर किलिंगचा प्रश्न. या 2 विषयावर सरांनी मोठे संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. सरांचे आतापर्यंत शोध निबंध अनेक प्रकाशित झालेले आहेत.
परिवर्तनाचा वाटसरू वृत्तपत्रीय लेखन सरांनी मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदांमध्ये जवळपास 65 पेक्षा जास्त शोध निबंध सरांनी वाचलेले आहेत, सादर केलेले आहेत आणि त्यामुळे सरांचा समाजशास्त्रामधील जो अभ्यास आहे, खास करून स्त्रियांच्या प्रश्नासंबंधित जो अभ्यास आहे तो खूप मोलाचा आहे, खूप दांडगा आहे आणि म्हणूनच आपण त्यांना या लिंगभाव आणि हिंसाचार हा मुख्य विषय घेऊन आपण जी वेगवेगळे उपविषय निवडलेले आहेत त्या संदर्भात जात, लिंगभाव हिंसाचा प्रश्न आणि त्याचं एकूण समाजशास्त्रीय जे काय परसेप्शन आहे, त्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या अंगानं या सर्व प्रश्नांच्याकडे, लिंगभावाकडे, जातीच्या प्रश्नाकडे कसं बघितलं जातं यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय डॉक्टर कांबळे सरांचं मनपूर्वक संयोजक या नात्यानं आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि समाजशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सर्व उपस्थितांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सूत्र आमचे सहकारी आदरणीय पवार सर यांच्याकडे देतो. धन्यवाद. नमस्कार सर. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर संजय कुमार कांबळे सर यांना जात, लिंगभाव आणि हिंसाचाराचा प्रश्न, समाजशास्त्रीय आकलन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. कांबळे सर, आवाज येतो का? हा, येत आहे सर. माझा येत आहे का सर? हा सर, येतोय. ओके. 4 दिवसीय राज्यस्तरीय लिंगभाव आणि हिंसाचार या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल समाजशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ व आजरा महाविद्यालयाचे मी अभिनंदन पण करतो, त्यांचा मी आभार मानतो. आजरा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राचार्य सर के.जी. पोद्दार सर आणि माझे मित्र डॉक्टर अविनाश वर्धन सर यांचा मी विशेष असा आभारी आहे. आणि या व्याख्यानाला सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल त्या उपस्थितांचे मी अधिक स्वागत करतो, त्यांचा मी आभारी आहे. आपणास माहित आहे की मागच्या काही काळात हाथरस, हिंगणघाट, सिल्लोड, लासलगाव या तालुक्यांच्या आणि बाजारपेठांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्त्रियांविरुद्ध हिंसाचाराची प्रकरण घडलेली आहेत. आणि इतकंच नाही तर मुलींची खरेदी विक्री करणे, स्त्रीलिंगी गर्भपात करणे, विधवा व परित्यक्त्या स्त्रियांना मिळणारी वर्तणूक, ऍसिड हल्ला, एकतर्फी प्रेमातून होणारी हिंसा, खून, बलात्कार या घटना या नेहमी घडत आहेत. आणि या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला वाटत होतं की आता कुठलाही गुन्हा होणार नाही, कुठलेही काही होणार नाही, परंतु कोरोना पेशंट स्त्रियांवरही डॉक्टर कडून अन्याय अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणात वाचण्यात, ऐकण्यात येत होत्या. तर दुसरं एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजलं ते म्हणजे ते राठोड प्रकरणात एका मुलीने आत्महत्या केली आणि महाराष्ट्रात त्या निमित्ताने मोठ्या पद्धतीने राजकीय चर्चा वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसऱ्या एका मंत्र्यांनी एक पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी विवाह करून घेतला असं त्यांच्याबद्दलची एक चर्चा निर्माण झाली. तोही मुद्दा पुढे आला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने स्त्री प्रश्नाचा वेध घेणं हे फार आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचा समाजशास्त्रामध्ये अभ्यास होतो, परंतु समाजशास्त्रावर हा मानववंशशास्त्राचा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीने तो अभ्यास होणं जरुरी आहे तो अभ्यास केला जात नाही अशी मला त्याबद्दलचं नियमित पद्धतीने मला वाटत असतं. त्याची जी मेथोडॉलॉजी आहे ती फेमिनिस्ट मेथोडॉलॉजी जोपर्यंत आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत स्त्री प्रश्नाची अधिक गांभीर्याने आपण चर्चा करू शकत नाही असं दिसून येतं. कारण की स्त्री पुरुषात जात, धर्म, वर्ग, लिंगभाव आणि त्यामुळे निर्माण होणारी जी असमानता आहे त्या असमानतेचा अभ्यास करणं फार जरुरी आहे. स्त्रियांच्या दुय्यमत्वाचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण त्यांना एक्सक्लुजनच्या पेपरमध्ये विचार करतो, त्याचा परिणाम असा होतो की तो एक मर्यादित एक टॉपिक म्हणून राहतो.
स्त्री अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो पर्स्पेक्टिव्ह म्हणून त्याचा ओव्हरऑल मेथडला त्यांना अप्लाय करता आलं पाहिजे. आणि परिणाम असा होतो की एक मर्यादित पद्धतीने या विषयाकडे पाहिलं जातं, इव्हन समाजशास्त्रामध्ये सुद्धा. आणि त्यामुळं ज्या पद्धतीने स्त्रियांचं वस्तुकरण केलं जात आहे, एका बाजूला दैवतीकरण केलं जात आहे आणि त्याच वेळेला स्त्रियांचं गौरवीकरण पण केलं जात, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे अन्याय अत्याचाराचे प्रकरण पण महाराष्ट्रामध्ये गाजत असतात. आणि त्यामुळे नेमकं काय परिस्थिती आहे, स्त्रीला देवता म्हणून पूजायचं पण एकीकडे, आणि दुसरीकडे तिच्यावर ऍसिड हल्ला करायचा, तिला मारहाण करायची. आपण हे ते छपाक नावाचा जो मूवी आला होता त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असाल की काय पद्धतीने एखाद्या मुलीचं खच्चीकरण केलं जातं. आणि 1990 ते 95च्या दरम्यान एकतर्फी प्रेमातून होणारी हिंसा, मुळामध्ये एकतर्फी आकर्षणातून होणारी हिंसा आहे. प्रेमामध्ये हिंसा नसते, प्रेम ही वेगळी संकल्पना आहे, आपण नंतर त्याचा विचार करूच. पण या पद्धतीने जे काही अन्याय अत्याचाराची प्रकरण होत आहेत त्या प्रकरणांचा सखोलतेने वेध घेणं हे जरुरी आहे. म्हणून स्त्रियांना माणूस म्हणून पाहण्यापेक्षा पुरुषाच्या वासनेचे साधन असलेली एक वस्तू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, त्याला प्रश्न उपस्थित करण्याची जरूरत आहे. आणि स्त्री अभ्यासाच्या संदर्भामध्ये आम्ही पवित्र अपवित्रता हा जो काही लुईस डुमांट यांचा जो थिअरी आहे त्याला आम्ही चिकित्सा करत असतो. परंतु समाजशास्त्रामध्ये असं होतं की लुईस डुमांट यांना प्रमाणभूत मानून त्यांचं होमो हिरार्किकस नावाचं हे जे पुस्तक आहे त्याचा वारंवार अभ्यास केला जातो. डॉक्टर जी.एस. घुरे यांचा अभ्यास केला जातो. त्यांनी आतापर्यंत कितीतरी पुस्तकं लिहिली, परंतु स्त्री प्रश्नाबद्दलचे 1-2 पुस्तकं तेवढे लिहिली. त्यामध्ये अमेरिकन स्त्रियांच्या लैंगिकतेचा प्रश्न या विषयावर घुरे यांना पुस्तक लिहिण्यासाठी वेळ भेटला, परंतु महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील स्त्री प्रश्नाचा सखोलतेने वेध घेण्यामध्ये ते कमी पडले असं मला सांगावं वाटतं. मुळामध्ये आपला हा जो समाज आहे या समाजाचं स्वरूप काय आहे ते लक्षात घ्यावं लागतं. स्त्री प्रश्नाचा वेध घेत असताना भारतीय समाज हा आधुनिक आहे की पारंपरिक आहे, आणि त्या आधुनिकता आणि पारंपरिकतेमध्ये आणखी काही वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत का? तो निम सरंजामी पद्धतीचा आहे, त्याला पॅट्रियार्कीची जोड आहे, जाती व्यवस्था मोठ्या पद्धतीने टिकून आहे, आणि तो आधुनिकतेचाही दावा करतो. आणि असं जर असेल तर या पुरुष सत्तेचा वेध घेणं, या समाज व्यवस्थेचा वेध घेणं हे आपल्यासाठी आवश्यक बाब ठरते. आपला समाज हा पुरुष सत्ताक आहे, कारण या समाजामध्ये इथलं लष्कर, इथले उद्योगधंदे, तंत्रज्ञान, विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे असतील, वेगवेगळे सायन्सचे शास्त्र असतील, राजकीय अधिकारपदे असतील, अर्थव्यवस्था, पोलीस दल, या सगळ्या व्यवस्था आणि सत्तेचे सर्व मार्ग हे पुरुषांच्या हातामध्ये एकवटल्याचे आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे ही जी काही वस्तुस्थिती आहे ती पुरुष केंद्रित, म्हणजे अँड्रोसेंट्रिक ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तो शब्द इथं वापरावा लागेल. पुरुष प्रधानता, पुरुष केंद्रितता. आणि यामुळे आपल्याला या पुरुष केंद्रित समाज व्यवस्थेचं विश्लेषण जात, धर्म, वर्ग याच्या संदर्भात करावं लागतं. आणि मग ही पुरुष प्रधान व्यवस्था, पुरुष सत्ता ही कशा पद्धतीने कार्यरत राहते समाजामध्ये त्याचा पण वेध घ्यावा लागतो. तरच आपल्याला स्त्री प्रश्न काय आहे हे समजायला मदत होऊ शकते. स्त्रियांच्या श्रमशक्तीवर व उत्पादन क्षमतेवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही समाज व्यवस्था करते. या पुरुष सत्तेचे एक 8-10 कॅरेक्टरिस्टिक आहेत, ती कशा पद्धतीने काम करते त्याचा आपण थोडा वेध घेऊ. त्याच्यानंतर आपण हिंसाचार आणि हिंसाचाराचं स्वरूप काय आहे त्याचा वेध घेऊ, आणि वर्तमान महाराष्ट्रातील स्थिती, भारतातील स्थिती काय आहे स्त्री प्रश्नाच्या, जातीय आणि लैंगिक अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये, आणि शेवटीला
जागतिकीकरणाच्या प्रभावामधला इथला स्त्री प्रश्नाची जडणघडण कोणत्या पद्धतीने होत आहे त्याचा आपण विचार करू. म्हणून पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पुरुषसत्ताक व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की स्त्रियांच्या श्रमशक्तीवर व उत्पादन क्षमतेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. विशेषतः याचं विश्लेषण मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. शीला रोबातोम यांचं साहित्य जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला त्याच्यातून दिसून येईल की त्यांनी जगभरातील पुरुष सत्तेचा मार्क्सवादी दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे. प्राध्यापक विद्युत भागवत यांचं एक पुस्तक आहे स्त्रीवादी सामाजिक विचार नावाचं. त्याच्यामधला जो शेवटचा चॅप्टर आहे तो त्यांनी या शीला रोबातोम यांच्या विषयीचा लिहिलेला आहे. आणि त्यांनी जगभरामधली पुरुष सत्ताक व्यवस्था ही काय पद्धतीने काम करते, उत्पादन व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये काय काम करते त्याचा पण वेध घेतलेला आहे. मार्क्सवादी दृष्टिकोनाचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर होता शीला रोबातोम यांच्या. आणि आपणाला दिसून येतं की भारतामध्ये मार्क्स फुले आंबेडकरवाद हा एक महत्वाचा परिप्रेक्ष्य म्हणून पुढे आलेला आहे. त्या परिप्रेक्ष्याचा आपल्याला अप्लाय करणं हे आवश्यक आहे. तरच जात वर्ग लिंग भाव यांच्या आंतरछेदिततेतून इंटरसेक्शनल पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचा वेध घ्यावा लागेल. केवळ स्त्री प्रश्नाच्या दृष्टिकोनातून भारतीय समाजाचा घेता येणार नाही, तोही मर्यादित ठरेल. केवळ जाती प्रश्नातून घेता येणार नाही आणि केवळ वर्गीय दृष्टिकोनातून पण करता येणार नाही विचार. तर स्त्री प्रश्नाचा विचार हा जात वर्ग लिंग भाव आणि वाटलं तर त्याला राज्य व्यवस्था या संदर्भामध्ये आपल्याला जोडून त्याचा विचार करावा लागतो. तरच आपल्याला अधिक वस्तुस्थितीच्या जवळ जायला आपल्याला मदत होऊ शकते. श्रमशक्तीवर स्त्रियांनी कधी काम करायचं आणि कधी नाही करायचं यावरचं जे काही नियंत्रण आहे ती इथली पुरुषसत्ताक व्यवस्था ठेवते. स्त्रियांनी घरातून बाहेर कधी पडायचं, ज्यावेळेस महागाईचा प्रश्न मोठ्या पद्धतीने वाढला 1990च्या दरम्यान, आणि त्या दरम्यान इथं मोठ्या पद्धतीने स्त्रिया ह्या उच्च शिक्षणामध्ये वेगवेगळ्या रोजगाराच्या ठिकाणी या मोठ्या पद्धतीने दिसायला सुरुवात झाली. आणि त्याच्या अगोदर अशी अवस्था होती की आमच्या स्त्रिया बाहेर कामाला जात नाहीत हे घोषणावह पद्धतीने एखादी कुटुंब सांगताना आपल्याला प्रत्येकांना माहिती आहे. त्यांना वाटत होतं की आम्हाला नोकरी करण्याची आवश्यकता नाही, आमच्या स्त्रिया नोकरी करत नाहीत. परंतु स्त्री प्रश्नाचा विचार करत असताना खाजगी आणि सार्वजनिक, पब्लिक आणि प्रायव्हेट हे कधी होतं त्याचा पण आपल्याला सखोलतेने वेध घ्यावा लागतो. स्त्रियांची पुनरुत्पादक शक्ती नियंत्रित करण्याचं काम ही पुरुष सत्ता करते. हे त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल या पुरुष सत्तेचं. आणि स्त्रियांनी किती मूल जन्माला घालायची, कधी घालायची, ती मुलगा असला पाहिजे की मुलगी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण ठेवण्याचं काम इथली पुरुष प्रधान व्यवस्था घेत असते. आज इतर कुठल्याही डॉक्टरपेक्षा त्या गायनाकोलॉजिस्ट लोकांची फार मोठी चलती आहे. आमच्या पुण्यातल्या सांगवीमध्ये तरी दर 10 दुकानांच्या नंतर एक गायनाकोलॉजिस्ट दिसून येतो. म्हणजे जणू काही भारतामध्ये दुसरे प्रश्नच नाहीत. तरी परंतु आपल्याला दिसून येतं की ज्यावेळेस आपण मध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करतो त्यावेळेस या पुनरुत्पादकतेच्या संदर्भामध्ये किती प्रश्न निर्माण आहेत. समाजशास्त्रामध्ये अशा विषयांचा अभ्यास न करता वेगवेगळ्या गोष्टींवर परिणाम काय आहे, वेगवेगळ्या क्षुल्लक गोष्टींवरचे संशोधन मोठ्या पद्धतीने होतात, त्याचं गौरवीकरण केलं जातं. परंतु ही जी काही दैनंदिन जीवनाला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हॉस्पिटलमध्ये जाऊन जर आपण मुलाखती घेतलो त्या स्त्रियांच्या, त्या कुटुंबाच्या, तर आपल्याला स्त्री प्रश्नाचं आरोग्याच्या संदर्भात, पॅट्रियार्कीच्या संदर्भामधलं स्वरूप पुढे यायला मदत होऊ शकते. शोषणाचं स्वरूप आपल्याला पुढे यायला मदत होऊ शकते. 3 मुली झाल्या म्हणून दुसरा विवाह केला जातो. मुलगीच होत आहेत मग त्याचा दोष हा त्या स्त्रीचाच आहे असं समजून त्या स्त्रीवर अन्याय अत्याचार केला जातो. आणि असे अनेक, एक नाही तर अनेक प्रश्न आहेत. एका प्रश्नाला अनेक बाजू आहेत आणि असे अनेक प्रश्न आहेत. आणि मग या प्रश्नाचा आपल्याला वेध घ्यावा लागतो. आणि त्यामुळं आपल्याला
ही जी काही पुनरुत्पादक शक्तीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस चीन मधली एक स्त्री किती मूल सरासरी जन्माला घालते आणि भारतातील एक स्त्री किती मूल जन्माला घालते याचा वेध घेतला तर एक स्त्री भारतामध्ये जवळपास 3.5 मूल जन्माला घालते. म्हणजे त्यांच्या प्रजोत्पादनावर, त्यांच्या लैंगिकतेवर हे जे नियंत्रण ठेवलं जात आहे आणि त्यांनी दर 2 वर्षाला 2 लेकरं. भारतात लोकसंख्येचा प्रश्न अगोदरच गंभीर, प्रचंड दारिद्र्य आणि त्यामध्ये त्या स्त्रियांवर होणारी ही जी काही लादवणूक आहे, तिच्यावर जे काही टाकलं जातं हे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे तिचं करिअर खराब होण्याची शक्यता मोठ्या पद्धतीने आहे. इतर कोणत्याही प्राण्याच्या लहान मुलाचं संगोपन हे लवकर होतं, पण मानवी मुलाचं संगोपन हे प्रचंड दीर्घकालीन प्रोसेस आहे. तो 20-22 वर्षापर्यंत लहान मुलंच असतो भारतामध्ये आणि त्याच्यामुळं आपणाला त्या स्त्रीवर काय पद्धतीचे त्याचे परिणाम होतात ते पण आपल्याला पाहणं जरुरी आहे. तिसरा मुद्दा आहे स्त्रियांच्या संचार स्वातंत्र्यावर बंधन. हे पुरुष सत्तेचं तिसरं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगावं लागेल. या पुरुष सत्तेने 7च्या आत घरात अशा पद्धतीचं स्त्रियांवर बंधन टाकलं. मी लखनौ मध्ये गेलो होतो 2006 मध्ये आणि 4 वाजताच तिथले तरी सगळे रस्त्यावरच्या स्त्रिया सगळ्या गायब. तर आमच्या शहरात अशाच पद्धतीने आहे असं मला तिथं होतं. म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्था काय पद्धतीने काम करते आणि जवळपास सगळ्या शहरांमध्ये, एक मुंबई पुणे सोडलं तर बाकी सगळ्या शहरांमध्ये ही अवस्था आहे. 7च्या आत घरात. हा संजय पवार यांच्या चित्रपटाचं नाव आहे 7च्या आत घरात, जे पुणे विद्यापीठामधील एका बलात्काराच्या प्रकरणावरून त्यांनी ते चित्रपटाचं लेखन केलं. परंतु हे जे टायटल आहे ते स्त्री प्रश्नाला फार एक समर्पक पद्धतीचं लागू होतं. स्त्रियांना संचार स्वातंत्र्य बंधन असल्यामुळं त्यांचा जो विकास आहे तो विकासाचा प्रश्न हा खुंटतो आणि त्यामुळं फक्त काही ज्यांना प्रिव्हिलेज्ड स्त्रिया आहेत त्याच बाहेर पडू शकतात. बाकीच्या स्त्रिया ह्या भीतीपोटी, समाज व्यवस्थेपोटी त्या घरात राहण्यासाठी बांधील होतात. मालमत्ता व इतर आर्थिक साधन सामग्रीवरचं नियंत्रण हे पण पुरुष सत्तेचं एक वैशिष्ट्य आहे. कायद्याने स्त्री पुरुषांमध्ये काय पद्धतीची मालमत्तेचं वाटप झालं पाहिजे याचे काही कायदे केलेले आहेत, नियम आहेत, ते बंधनकारक आहेत. परंतु होतं काय की भाऊ बहिणीला संपत्तीमध्ये हक्क देण्यासाठी तयार नाही आहे. तिच्याकडून हक्क सोड प्रमाणपत्र लिहून घेतलं जातं आणि म्हणलं जातं की तुला भाऊ पाहिजे की संपत्ती पाहिजे. आणि मग आई वडिलांचा प्रश्न तिथं पुढे केला जातो. म्हातारपणामध्ये आई वडील कोण सांभाळणार? आणि अशा कॉम्प्लिकेटेड परिस्थितीमध्ये त्या स्त्रीकडून हक्क सोड प्रमाणपत्र लिहून घेतलं जातं आणि मग पुन्हा तिला एक वेळेस सिग्नेचर झाल्यानंतर त्या हक्क सोड प्रमाणपत्रावर तिला त्याच्यातून बाजूला काढलं जातं. आणि या संपत्तीबद्दलचा प्रश्न म्हणजे कायदा भारतामध्ये मान्यच नाही आहे, अशी परिस्थिती इथं निर्माण होते. आणि आम्ही हुंडा दिलेला आहे, आता तुला संपत्तीमध्ये अधिकार कसा काय द्यायचा असं पण विचारलं जातं. इतकं होऊनही ज्यावेळेस स्त्री तेवढं करूनही ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये येते, शिक्षण घेते, प्रगती करते, नवीन नवीन शोध लावते, संशोधन करते, तरी परंतु इथली जी पुरुष केंद्रितता आहे ती तिच्या ज्ञानाला मान्य करायला तयार नसते. आपल्याला हॉस्पिटलमधल्या डॉक्टर बद्दलचे अनुभव आहेत, तिच्याबद्दल इतर लोक काय बोलतात, वैमानिक स्त्री असेल तर काय बोलतात, तिचं कौतुक करण्यापेक्षा तिचं खच्चीकरण करण्याकडे जास्तीचं लक्ष असतं. त्याबद्दलची आपापसामध्ये चर्चा केली जाते आणि त्यामुळं त्या स्त्रीच्या ज्ञानाला ज्ञान म्हणलं जात नाही. ही इथली एक शोकांतिका आहे आणि त्यामुळं आपल्याला दिसून येतं की स्त्रीला नेमकं म्हणलं काय जातं.
तर स्त्रीला केवळ एक उपभोग्य वस्तू व प्रजोत्पादनाचे यंत्र म्हणून पाहिलं जातं. तिचा केवळ उपभोग घेणे आणि तिने फक्त मूल जन्माला घालायचं, बाकी सगळ्या गोष्टी मी आहेच करण्यासाठी, असं म्हणून जे काही पाहिलं जातं. आणि तिचं क्षेत्र हे प्रायव्हेट आणि पुरुषाचं क्षेत्र हे पब्लिक. हा पब्लिक प्रायव्हेट डिबेट या ठिकाणी महत्वाचा ठरतो. आणि ही सगळी पुरुष केंद्रितता जरी असली तरीही आपल्याला लक्षात येतं की ही व्यवस्था इतकी सोपी नाही, स्त्री विरुद्ध पुरुष नाही. तर स्त्री पुरुष इथली वर्ग व्यवस्था, इथली धर्म व्यवस्था या संदर्भामध्ये पण त्याचं विश्लेषण करावं लागतं. आणि इथल्या पुरुष सत्तेमध्ये इथल्या स्त्रियांचं इतकं मोठ्या पद्धतीने शोषण होत असतानाही स्त्रिया विद्रोह का करत नाहीत हा प्रश्न पडतो. कारण की पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्रियांचा मोठ्या पद्धतीने सहभाग असल्याचं दिसून येतं. त्यामुळं स्त्री विरुद्ध स्त्री असा विश्लेषण आपल्याला करता येऊ शकत नाही. तर इथल्या पॅट्रियार्कीने काही स्त्रियांना विशेषाधिकार दिलेले आहेत इतर स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे, की जेणेकरून इथली जी काही समाज व्यवस्था आहे ती काही विशिष्ट स्त्रियांना उच्च पद दिल्यासारखं करते आणि इतर स्त्रियांवर नियंत्रण ठेवते. त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. पुरुष प्रधान व्यवस्थेतील स्त्रियांचा सहभाग असल्यामुळे इथं बंड होऊ शकलं नाही. बाबासाहेब काय म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि 50% जगभरातील स्त्रियांची संख्या गृहीत धरली तरी आपल्याला दिसून येतं की त्या व्यवस्थेमध्ये, तिथल्या व्यवस्थेमध्ये त्यांनी स्वतःला समाविष्ट करून घेतलेला आहे. आणि त्याचा आपल्याला सखोलतेने जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत आपल्याला ही व्यवस्था काय पद्धतीने काम करते हे लक्षात येणार नाही. नाहीतरी आपण कॉमन सेन्सिकल पद्धतीने स्त्री विरुद्ध पुरुष किंवा स्त्रियांचा शत्रू असतात असे विधान करू. आणि या सगळ्यांचा विचार करत असताना जहाल स्त्रीवाद्यांनी या पुरुष सत्तेची मोठ्या पद्धतीने चिकित्सा केली. विशेषतः पाश्चात्य राष्ट्रांमध्ये केली. भारतामध्ये एकतर इथल्या लोकांना स्त्रीवादच मान्य नव्हता. इथले हे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना आताही स्त्रियांचं रिप्रेझेंटेशन मान्य नाही आहे संसदेमधले. आणि ही जी काही जहाल स्त्रीवादी आहेत त्या जहाल स्त्रीवाद्यांनी पुरुष सत्तेचा सखोल पद्धतीने वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे इथल्या भारतीय विचारवंतांनी, विद्वानांनी, राजकीय नेत्यांनी त्याला तुच्छतेच्या दृष्टिकोनातून विचार केला. परंतु एकच प्राध्यापक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले ते म्हणजे प्राध्यापक यशवंत सुमन सर, की ज्यांनी त्यांच्या लेखनामध्ये जहाल स्त्रीवाद्यांचं स्त्रीवादाला असलेलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्यांनी त्यांच्या एका पुस्तिकेमध्ये नमूद केलं. बाकी उदारमतवादी, समाजवादी स्त्रियांची चलती मोठ्या पद्धतीने आहे. स्त्रियांचं शोषण हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ते शोषण हे तिहेरी पद्धतीचं शोषण आहे. जातीय शोषण, वर्गीय शोषण आणि स्त्री म्हणून असलेलं शोषण. दलित स्त्री असेल तर तिचं शोषण हे इतर स्त्रियांपेक्षा वेगळ्या पद्धतीचं होतं. या तिहेरी शोषणामध्ये इथली दलित स्त्री ही सापडलेली आपल्याला दिसून येते. स्त्रियांमध्ये विभेदन पण असलेलं दिसून येतं. तसंच पुरुषांमध्ये पण विभेदन आहे. म्हणून आपण स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष सामना लावून बघू शकत नाही. कारण की स्त्रियांमधली हायरार्की आणि पुरुषांमधली हायरार्की या दोन्हीचाही आपल्याला विचार करावा लागतो. पुरुषांमध्ये त्याच पद्धतीने श्रमविभाजनी आहे, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व आहे. कांबळे आणि कुलकर्णी एक होऊ शकतात का? विवाहाच्या टायमामध्ये त्यांना वर्तणूक काय पद्धतीने दिली जाते हे जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत पुरुषांमध्ये असलेलं विभेदन आपल्याला लक्षात येणार नाही.
स्त्रियांमध्ये पण तोच प्रकार आहे. ह्युमिलिएशन मोठ्या पद्धतीने होतं. दलित स्त्रियांचं शोषण आणि ह्युमिलिएशन याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि त्यामुळं ही जी भगिनी भावाची जी काही कन्सेप्ट आहे सिस्टरहुड, ही सिस्टरहुडची कन्सेप्ट ही भारतामध्ये आणखीही लागू झालेली नाही. कारण की भारतामध्ये जाती व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत इथली सिस्टरहुडची कन्सेप्ट हे आपण प्रस्थापित समाज व्यवस्थेपुढे आपण सांगू शकणार नाही की यांच्यामध्ये भगिनी भाव आहे. म्हणजे स्त्री म्हणून अनेक प्रश्न हे एकत्रित पद्धतीने आहेत त्यांच्यामध्ये. परंतु होतं काय की स्त्री प्रश्नाचा वेध घेत असताना त्या प्रत्येकाच्या जातीय अस्मिता म्हणजे फेमिनिस्ट कॉन्शियसनेस पेक्षा कास्ट कॉन्शियसनेस हा त्यांचा डॉमिनंट आहे. आणि जर कास्ट कॉन्शियसनेस हा फेमिनिस्ट कॉन्शियसनेस पेक्षा डॉमिनंट असेल तर मग त्या दोघांमध्ये विभेदन हे अस्मितेच्या आधारावर मोठ्या पद्धतीने दिसून येते. त्याचा परिणाम काय होतो तर गुजरातमध्ये ज्यावेळेस धार्मिक दंगली मोठ्या पद्धतीने वाढली, राम मंदिर बाबरी मशिदीचा प्रकरण ज्यावेळेस मोठ्या पद्धतीने चर्चेत आलं आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या, त्यावेळेस उच्चभ्रू स्त्रिया, हिंदू स्त्रिया मुस्लिम स्त्रियांना मारहाण करण्यासाठी त्यांच्या पुरुषांना प्रेरित करत होते. खैरलांजीमध्ये ओबीसी स्त्रिया त्या दलित स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी त्यांच्या पुरुषांना प्रेरित करत होते. आणि कुठल्याही जातीय दंगलीमध्ये हीच पद्धत आहे. आणि त्यामुळं जात अस्मिता याच्या प्रभावामध्ये इथली सिस्टरहुड होऊ शकत नाही. भगिनी भावाची संकल्पना ही प्रत्यक्षात येऊ शकत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि त्यामुळं जातीय शोषण आणि स्त्रियांचं शोषण हे आपल्याला पाहत असताना इथली मॅस्क्युलिनिटीची कन्सेप्ट पण आपल्याला पाहावं लागतं. ह्युमन राईट वॉच यांनी वेगवेगळे अहवाल लिहिले आणि त्या अहवालामधून स्मिता नरोला यांनी असं दाखवून दिलं की भारतामध्ये काय पद्धतीची समाज व्यवस्था काम करत आहे जातीच्या संदर्भामध्ये आणि जातीय अत्याचार कशा पद्धतीने होतात. प्राध्यापक गोपाळ गुरु यांनी 1994च्या दरम्यान नामांतराच्या प्रश्नाच्या निमित्ताने त्यांनी हे दाखवून दिले. आणि स्त्री प्रश्नाचा वेध घेत असताना स्त्रीवादी दृष्टिकोन हा महत्वाचा जरी असला तरी परंतु स्त्री चळवळीने लक्षपूर्वक आहे का भारतातील स्त्री चळवळीने जातीय ब्राह्मणी पद्धतीचाच व्यवहार 1970च्या दरम्यान दाखवलेला आहे. नामांतराच्या प्रश्नामध्ये दलित स्त्रियांवर मोठ्या पद्धतीने बलात्काराचे प्रकरण घडत होते. मराठवाडा सगळ्या स्त्रियांवरील अन्यायाने ग्रस्त झालेला होता. दलित पॅंथरची स्थापना झाली आणि दलित पॅंथरने प्रतिकाराचा प्रश्न निर्माण केला. प्रतिकाराचा मुद्दा त्यांनी बनवला आणि प्रतिकाराच्या माध्यमातून संघर्ष केला आणि दलित स्त्रियांची बाजू त्यांनी लावून धरली. आणि राजा ढाले यांनी अनेक लोकांची त्यांनी नामदेव ढसाळ असतील, राजा ढाले असतील, त्यांनी संघर्ष केला, वैचारिक केला, प्रत्यक्ष केला. परंतु त्याच दरम्यान इथली जी काही स्त्री चळवळ होती ही महागाईच्या प्रश्नाबद्दलची लाटणे मोर्चा काढत होती. इथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असं म्हणून ती हंडे घेऊन त्या विधानसभेवर मोर्चा काढत होती. जातीचा प्रश्न हा इथला बेसिक प्रश्न आहे, इथला भौतिक प्रश्न आहे. आणि जात की वर्ग असा आता प्रश्न करणं हे योग्य होणार नाही. का तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या बेसिक स्ट्रक्चरच्याच भाग आहेत. सोशॉलॉजिकली ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मार्क्स विरुद्ध आंबेडकरवाद अशा पद्धतीने एक अनेक वर्षापासून एक प्रश्न चघळत बसलेली जनता मोठ्या पद्धतीने आहे. पण होतं काय की त्याच्यामधून सुटकाच करून घ्यायची कुणाला इच्छा नाही. कारण की बौद्धिक दृष्ट्या टाइमपास चांगला होतो. भारतामधलं वास्तव हे जात वास्तव आहे, वर्ग वास्तव नाही आहे. वर्गामध्ये जरी कन्व्हर्ट झाला एखादी व्यक्ती तरी परंतु त्याला जातीय शोषणाचे सामोरे जावं लागतं. त्याला ह्युमिलिएशन कास्टच्या आधारावरच केलं जातं. तुम्ही नरेंद्र जाधव घ्या, सुखदेव थोरात घ्या, भालचंद्र मुनगेकर घ्या, हे काही कमी विद्वत्ता असलेले लोक आहेत का? आणि हे काही गरीब नाही आहेत. तरी परंतु त्यांना
काय पद्धतीने पाहिलं जातं हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणून जात हा एक पायाभूत समाज व्यवस्थेचा एक घटक आहे आणि बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर याच्यामध्ये आपण टाइमपास नाही केला पाहिजे. इथं मार्क्स पण महत्वाचा आहे, इथं आंबेडकर महत्वाचे आहेत, इथं महात्मा फुले महत्वाचे आहेत आणि त्यांनी इथली समाज व्यवस्था ही याच्यासाठी महत्वाची आहे की त्यांनी इथली एक समाज व्यवस्था नवीन पद्धतीची कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी मनोवाद उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी संविधान आणलं. संविधानाचा प्रभाव इथल्या समाज व्यवस्थेवर कसा राहील त्याचा त्यांनी विचार केला आणि काय पद्धतीचं संविधान असलं पाहिजे त्याचा त्यांनी विचार केला. कित्येक वर्षांपासून चालत असलेली ही मनोवादी व्यवस्थेला त्यांनी एका संविधानाच्या माध्यमातून अनेक धर्मग्रंथांना त्यांनी आव्हान दिलं आणि नवीन सिस्टीम निर्माण केली. तेच काम त्यांच्या अगोदर महात्मा फुले यांनी केल्याचं दिसून येतं. जी चिकित्सा आहे इथल्या ब्राह्मणिकल सिस्टीमची ती त्यांच्या इतकी धारदार चिकित्सा कोणीही केलेली नाही. भारताच्या इतिहासामध्ये जे काही प्रबोधन सुरू झालं ते महात्मा फुले यांच्यापासून अब्राह्मणी प्रबोधनाला सुरुवात झाली आणि गेल आम्हेट यांनी याविषयीचं समाजशास्त्रामध्ये पहिल्यांदा विश्लेषण करायला सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदर अब्राह्मणी पद्धतीचं विश्लेषण हे गेल आम्हेट यांच्यापासून सुरुवात होतं अभ्यासाच्या संदर्भामध्ये आणि त्यामुळे आपल्याला ब्राह्मणी पितृसत्ता, भांडवलशाही, जाती व्यवस्था आणि वर्चस्वाची भावना ही जी आहे त्याची जोपर्यंत आपण चिकित्सा करणार नाही तोपर्यंत इथली अन्याय, अत्याचार, जातीय व्यवस्था ही आपल्याला समजून घेता येणार नाही. आणि त्याचाच परिणाम म्हणून असं होत आहे की आज आपण ऑनर किलिंग, जात पंचायत याच्या प्रश्नाला पण आपण भिडत आहोत. त्याला पण सामोरं जायची वेळ आलेली आहे आणि सैराट मूवीच्या नंतर तो प्रश्न महाराष्ट्रात मोठ्या पद्धतीने चर्चेला गेला. पण तो 2008-9 पासून मी या विषयाचा अभ्यास करत आहे. हरियाणा मधील खाप पंचायती हे संविधान मानायला तयार नाहीये. ते म्हणतात की इथली जाती व्यवस्था ही आमच्यासाठी महत्वाची आहे आणि जाती व्यवस्थेने इथल्या धर्म व्यवस्थेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे आमची जात पालन करण्यासाठी आणि आम्हाला संविधान मान्य नाही आहे. जर संविधान विरुद्ध आमची खाप पंचायत असा जर टक्कर झाली तर आम्हाला खाप पंचायत महत्वाची आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने मग त्यांना दम दिल्यानंतर तिथले जे काही खासदार आहेत, तिथले जे लोक आहेत, मग ते सळो की पळो झाले. अन्यथा ते असं सरळ होण्यासाठी तयारच नव्हते. आणि आमिर खान यांनी जे काही सत्यमेव जयतेमधला एपिसोड घेतलेला होता या विषयाबद्दलचा, त्याचे सगळे एपिसोड हे अतिशय महत्वाचे एपिसोड आहेत. भलेही ते एनजीओनी पुरस्कृत असले तरीही सत्यमेव जयतेमध्ये खाप पंचायतीचा एपिसोड आहे, ऑनर किलिंगचा एपिसोड आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सचा पण एपिसोड आहे. भारतामधून अमेरिकेत गेलेले लोक हे फार आधुनिक आहेत असं म्हणून इथली जनता त्यांच्याकडे फार पाहत असते. त्यांच्या मनामध्ये फार प्रभाव असतो. ते कौतुकाने पण पाहतात, द्वेषाने, सगळं एकाच वेळेला भावना तयार होतात इथून अमेरिकेत गेलेल्या येणाऱ्या लोकांबद्दलची. आणि आपली ही बॅग कधी भरून आपण अमेरिकेत जाऊ असं म्हणून विचार करतात. पण त्या अमेरिकेत गेलेला आधुनिक आहे असं लोकांना ज्यावेळेस वाटतं आणि आपली मुलगी तिथल्या अमेरिकेमध्ये या येणाऱ्याला जर दिलं तर ती फार सुखी राहील असं म्हणून पाहिलं जातं. एका पंजाबच्या व्यक्तीने तिथं एका येणाऱ्याला शोधून काढलं आणि त्याच्याबरोबर विवाह करून दिला. तो ज्यावेळेस इथं मुलगी शोधण्यासाठी येत होता त्यावेळेस त्यांनी प्रचंड हुंड्याची मागणी केली. हुंडा देण्यात आला, त्याला तिकीट देण्यात आलं. भलेही त्याने तो त्याच्या कंपनीकडून तिकीट घेतलेलं असला तरीही. आणि इथून ती मुलगी ज्यावेळेस अमेरिकेत गेली त्यावेळेस 3 महिन्यामध्ये तिला प्रचंड मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारण की इथं हुंडा पाहिजे आणखी आणि इथं घरामध्ये फर्निचर करायचं आहे आणि कामासाठी स्त्री ठेवायची आहे आणि त्याच्यासाठीचा पैसा हा तुझ्या वडिलांकडून घेऊन ये. आता हा अमेरिकेतला माणूस तिथं इथून नवीन गेलेल्या स्त्रीला छळ करतो आणि तिथल्या अमेरिकेतल्या स्त्रीवाद्यांनी, स्त्री चळवळींनी त्या मुलीला सहकार्य केलं, तिला भारतात पाठवून दिलं. दुसरं उदाहरण होतं, मी ज्यावेळेस शोध घेतलो या संदर्भातला, या विवाहांच्या संदर्भातला, अमेरिकेतला मुलगा एक ऍडव्हर्टाइज देतो महाराष्ट्रातल्या पेपरमध्ये.
मला अशी मुलगी पाहिजे की जी उंच असेल, घारे डोळे असतील तिचे, ती दिसायला स्पोर्टी असेल, तिनं एक वेळेस ट्रॅडिशनल पद्धतीचे ड्रेस घालून दाखवायचे आणि दुसऱ्या वेळेला तिनं मॉडर्न पद्धतीचे, वेस्टर्न स्टाईल पद्धतीचे कपडे घालून दाखवायचे. आणि हा जणू काही अजय देवगण जुन्या काळातला दिसत असल्यासारखा आहे. हा काही स्वतःला प्रेझेंट करायला तयार नाही. फक्त तो डिमांड करतोय की मुलगी कशी पाहिजे, तीही सदाशिव पेठेमधली, घारे डोळ्याची, दुसरी ब्राह्मण नाही. ब्राह्मणांमध्ये हायरार्की प्रचंड मोठ्या पद्धतीने आहे, मराठ्यांमध्ये आहे, सगळ्या जाती धर्मामधली हायरार्की ही सगळीकडेच आहे, त्याला कोणीही अपवाद नाही. आणि म्हणून आणि एक जात, जशी हॉरिझॉन्टल कास्ट आहे तशीच व्हर्टिकल कास्ट आहे, जशी व्हर्टिकल आहे तशी हॉरिझॉन्टल, त्या सगळ्यामध्ये ही काही जाळेदार पद्धतीने, नेटवर्क पद्धतीने ह्या जातीच्या विण तयार झालेली आहे. त्याचा परिणाम असा होतो की एक विरुद्ध दुसरी जात आणि जातीच्या अंतर्गत पण विवाहविषयक स्त्रियांवरचे नियंत्रण मोठ्या पद्धतीने, आणि कोण जास्त आपल्या स्त्रियांवर नियंत्रण ठेवतं याच्याकडे जास्तीचं लक्ष आहे. आणि स्त्रियांच्या लैंगिकतेच्या नियंत्रणावर इथली जाती व्यवस्था आधारलेली आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि इथल्या स्त्रीवाद्यांना त्याचं काहीही पडलेलं नाही. शर्मिला रेगे यांनी मॅडनेस ऑफ मनो मध्ये इथल्या स्त्रीवाद्यांना ते सांगण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांनी हे आपल्या अगोदर कितीतरी भारतामध्ये या पद्धतीचं विश्लेषण करून ठेवलेलं आहे. आपण त्यांना, बाबासाहेबांना असं एका जातीमध्ये बंदिस्त करून पाहता येऊ शकत नाही, हे त्यांनी मांडणी केली. आणि मग आपल्याला दिसून येतं की ही जी काही जाती व्यवस्थेचा संबंध इथल्या स्त्री प्रश्नाशी जोपर्यंत जुळून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला इथलं सखोलतेनं विश्लेषण करता येऊ शकत. बलात्काराचे प्रश्न हे मोठ्या पद्धतीने आहेत. उत्तर प्रदेशामध्ये ज्यावेळेस मायावती मुख्यमंत्री होत्या त्यावेळेस तिथं कंपेन्सेशन, भारतामध्ये सगळीकडे कंपेन्सेशन दिलं जातं. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीवर बलात्काराचं प्रकरण होतं त्यावेळेस तिला कायद्यानुसार ती तरतूद आहे, तिने ते कोर्टामध्ये जावं, पोलीस स्टेशन मध्ये जावं, त्याच्यासाठी तो खर्च असतो. 25,000 काहीतरी त्यांनी रक्कम एका बलात्कार पीडितेला मायावतींनी मुख्यमंत्री असताना दिल्या. त्यावेळेस त्यांच्या विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या रीटा बहुगुणा होत्या, ज्या आज बीजेपी मध्ये आहेत. आणि त्या रीटा बहुगुणा यांनी मायावतीवर बलात्कार करणाऱ्याला मी 25,000 रुपये देते, जर कोणी बलात्कार केला तर त्या मायावतीला मी 25,000 रुपये देते, अशा पद्धतीचं जातीवादी स्टेटमेंट आणि पॅट्रियार्कल स्टेटमेंट त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं हे जे काही उदाहरणं असतात त्याचं काय करायचं नेमकं असा प्रश्न आहे. पुन्हा बलात्काराच्या बरोबर नग्नधिंड काढण्याचे पण प्रमाण इथं आहे. प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, प्रत्येक गावामध्ये जातीय मानसिकतेचे लोक काही कमी नाही आहेत, मोठ्या पद्धतीची संख्या आहे त्यांची, आणि ते नग्नधिंड काढतात. फक्त एकच व्यक्ती झाली ती फुलनदेवी यांनी प्रतिकार केला, आणि जर कुणी प्रतिकार करतोय त्याला इथं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जातं. गिल्ट देण्याचा प्रयत्न होतो या बलात्काराच्या निमित्ताने, आणि गिल्ट आणि शेम मी घेणार नाही आणि ते तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल या बलात्काराचं, असं त्यांनी दाखवून दिलं. आणि मग त्या माध्यमातून इथं आपल्याला दिसून येतं की बलात्काराबद्दल जे काही कायदे झाले ते कोर्टामध्ये गेल्यानंतर ते काय सांगतात की त्या बलात्कारित व्यक्तीबरोबर त्या स्त्रीला, बलात्कार पीडित स्त्रीला विवाह करण्याबद्दल सांगितलं जातं. म्हणजे त्या स्त्रीनी ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे ते सोडून देऊन त्या बलात्कार व्यक्तीसोबत विवाह करायला सांगणे हे पण एक मोठं ह्युमिलिएशन आहे. आपल्याला वाटतं की कोर्ट म्हणजे काहीतरी फार चांगली व्यक्ती असतील आणि न्याय नावाची गोष्ट त्यांच्या डोक्यात फुल भरलेली असेल, पण तोही माणूस, कोर्ट मधला पण माणूस इथल्या समाज व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे. आणि हे सगळं कोर्ट मूव्ही नावामध्ये आपण पाहिलं असेल. नारायण कांबळे यांची काय अवस्था झाली त्या कोर्ट मूव्ही मधल्या. आणि टोटल न्याय नावाची गोष्ट ही गरिबांसाठी, स्त्रियांसाठी असते का? असली तर नेमकी कोणत्या पद्धतीने तिला
त्या सगळ्या व्यवस्थेला सामोरं जावं लागतं. एक न्याय मिळवण्यासाठी इथली जी लोकशाहीनी इथल्या सगळ्या सिस्टीम ज्या पद्धतीने निर्माण करायला पाहिजे होत्या त्या करू शकल्या नाही. इथं प्रत्येक पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी स्त्रियांची मोठ्या पद्धतीने संख्या पाहिजे, स्त्रियांना सुरक्षित असं वातावरण पाहिजे, परंतु अन्याय अत्याचाराच्या संदर्भात या स्त्रियांना फार काही चांगली व्यवस्था आहे असं इथं दिसून येत नाही. भारतीय समाजशास्त्राचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येतं की टुवर्ड्स इक्वॅलिटी पासूनचा हा आपला स्त्री प्रश्नाचा वेध चालू आहे. टुवर्ड्स इक्वॅलिटीनी 1975 मध्ये या स्वातंत्र्याचे आम्हाला फळ का भेटले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. विना मुजुमदार होत्या त्याच्या प्रमुख, फुलरेना गुहा होत्या आणि त्यांनी त्या टुवर्ड्स इक्वॅलिटी मधून असं विचारलं की हा जो प्रश्न आहे तो प्रश्न या स्वातंत्र्याचे फळ आम्हाला भेटले पाहिजेत आणि स्त्री प्रश्न जर ऍज इट इज टिकून राहत असेल स्वातंत्र्य पूर्व काळाप्रमाणेच भारताला स्वातंत्र्य मिळून तर मग या स्वातंत्र्याचं करायचं काय असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांनी पण तोच प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यात नवीन सोशल मुवमेंट, त्याला न्यू सोशल मुवमेंट असं गेल आम्हेट यांनी त्यांच्या पुस्तकाला नाव दिलेलं आहे, ते सुरू झाल्या आणि हे सगळे प्रश्न हे पुढे पुढे आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनात आणि दैनंदिन व्यवहारामध्ये पुरुषसत्ता, हिंसाचार हे फार खोलपर्यंत रुजलेली बाब होती. मग त्याचा म्हणून 1979 मध्ये स्त्रियांसोबत घडणाऱ्या भेदभावाचे निर्मूलन करण्यासाठी सिडॉ म्हणजे कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन या नावाचा करार करण्यात आला. माझ्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये एका क्वेश्चनायर मध्ये हा मुद्दा होता की तुम्हाला सिडॉ बद्दलची माहिती आहे का, आणि मी हे प्राध्यापकांना विचारत होतो. त्याच्यातले 80-90% प्राध्यापकांनी मला सांगितलं की ते सिडॉ म्हणजे काय मला माहिती नाही, पण ते काही सगळ्यांनाच माहिती असण्याचं काही कारण नाही, परंतु प्राध्यापक काय म्हणल्यानंतर थोडंफार तरी 50% तरी लोकांना माहिती असलं पाहिजे होतं, पण तसं काही नाही दिसत. आणि स्त्रीवाद्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यावरील हिंसा थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आग्रही अशी भूमिका घेतली आणि 1993 साली मानवाधिकाराची जागतिक परिषद व्हिएना येथे जी झाली त्यामध्ये डिडॉ म्हणजे डिक्लेरेशन ऑफ द एलिमिनेशन ऑफ द व्हायोलेन्स अगेन्स्ट वुमेन हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. शिडॉ आणि डिडॉ आणि ह्या हिंसेच्या संदर्भामध्ये विशिष्ट अशी भूमिका घेतली. कोणतेही शारीरिक किंवा ज्यामधून स्त्रियांच्या सुरक्षित आणि निर्धास्त जगण्याच्या हक्काला धक्का पोहोचवेल असं कृत्य हे हिंसेमध्ये समाविष्ट असते. आणि हिंसाविरहित जीवन जगण्याचा अधिकार हा कुठलीही तडजोड न होणारा अधिकार आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि या विषयीचं लेखन करत असताना एक जयश्री पी मंगूबाई यांचं एक पुस्तक 1-2-3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी आलेलं आहे, दलित वुमेन स्पीक आउट कास्ट क्लास अँड जेंडर व्हायलेन्स इन इंडिया नावाचं. आणि हा अहवाल आहे मुळामधला, तो पण आपण पाहिला पाहिजे. पुन्हा हिंसा केवळ शारीरिक आणि मानसिकच होते का, तर हिंसा ही वेगवेगळ्या पद्धतीची होते. त्याचा आपण थोडा हा जो रिव्ह्यू आहे त्याच्यानंतर घेऊ की याचा विचार कसा करण्यात आला. तर करीन कपाडिया नावाच्या एक स्त्रीवादी आहेत, त्यांनी भारतात विकास प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात हिंसा कशा पद्धतीने घडत असते त्याचा त्यांनी वेध घेतला. विकास प्रक्रियेतून होणारी हिंसा, द व्हायोलेन्स ऑफ डेव्हलपमेंट, द पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी, जेंडर अँड सोशल इनइक्वेलिटीज इन इंडिया नावाचे एक पुस्तक आहे. आणि ही जी विस्थापन आहे त्याच्यामध्ये नेमकं कुणाला सामोरं जावं लागतं, भटक्याविमुक्त लोकांचं काय होतं, आणि अशा अनेक अहवालांमध्ये आपणाला स्त्रियांविरुद्ध हिंसेचे भीषण वास्तव समोर येत असल्याचं दिसून येतं. कल्पना कनाभिरन त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे मथुरा टू मनोरमा, याची पण आपल्याला कल्पना आहे आदिवासी स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार काय असतात. या जे शहरामध्ये लोक आहेत ते आदिवासी भागामध्ये जातात
आणि आदिवासी भागामधील स्त्रियांवर बलात्कार करतात आणि ते शहरामध्ये पळून येतात, मोठ्या गाड्या घेऊन जातात. आणि हे आदिवासी भागामधल्या एका जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका भाषणात मी प्रत्यक्ष ऐकलो ते बोलताना, ज्यावेळेस ते थरकाप उडून गेला मनाचा. म्हणजे हा भारत, हा आदिवासी, हे मूळचे लोक इथले, आणि त्यांच्यावर या ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी अन्याय केला, त्या आर्यांनी केला, इथल्या सगळ्या लोकांनी केला, आणि आज त्यांच्यावर जर अशा पद्धतीने जर बलात्कार होत असेल आणि पोलिसांची पण त्यांना भीती दाखवून त्यांच्यावरच जर अन्याय अत्याचार केला जात असेल, तर या स्त्रियांना न्याय कोण देणार असा प्रश्न आहे. म्हणून स्त्रियांवर हे अन्याय अत्याचार का होतात, हिंसाचार का होतात, तर स्त्री पुरुषांमधील असमान सत्ता संबंध टिकवून ठेवण्यासाठी हिंसा केली जाते. तशीच त्यांचा एक उपभोग वादी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जातं, म्हणून हिंसा केली जाते. त्यामुळं स्त्रियांविरुद्धची हिंसा हा एखाद्या स्त्रीचा व्यक्तिगत अनुभव नाही, तर तो स्त्रियांना येणारा सामुदायिक अनुभव असतो. की तुम्ही उच्च जाती असा ना लोअर कास्ट असा, वेगवेगळ्या पद्धतीने स्त्री म्हणून अन्याय अत्याचार आहेत. फक्त त्याची पातळी कोणत्या पद्धतीची आहे ते आपल्याला पाहावं लागतं. पुन्हा आपण 90च्या नंतर मोठ्या पद्धतीने कार्यालयांमध्ये स्त्रियांचं प्रमाण मोठ्या पद्धतीने वाढलं आणि तिथं सेक्शुअल हॅरेसमेंटचे पण प्रमाण वाढलं. कार्यालयीन स्थळी काम करणाऱ्या स्त्रियांना येणाऱ्या लैंगिक छळाचा अनुभव हा पण एक विदारक अनुभव आहे, जो आज आपण 3-4 प्रकरण सध्याला चालू असलेली प्रकरण आपण पाहत आहोत. त्या मुंबई युनिव्हर्सिटीतलं एक प्रकरण समोर आलेलं आहे आता. ते 2-3 वर्षापूर्वीचं प्रकरण फेसबुकवरून वाचण्यात आलं. मराठी विभागातला प्राध्यापक, त्याच्या हाताखाली काम करणारी एक मुलगी, तिच्यावर तो अन्याय अत्याचार करत होता. मूर्तिजापूर नावाचं एक विदर्भातलं ठिकाण, तिथला प्राचार्य तिथली एका प्राध्यापिकेबरोबर अशाच पद्धतीचं ते कृत्य करत होता. म्हणजे आता भारतामध्ये शिक्षणातून काहीतरी चांगली क्रांती होईल असं वाटत होतं. ते ह्या पद्धतीनं आहे. आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्याच्यावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा रिसेंट ह्या 2 दिवसातलं प्रकरण आहे. औरंगाबाद येथील बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने 3 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेली आहे. या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये काय पद्धतीच्या तरतुदी आहेत ते इथल्या प्राध्यापकाला जर माहित नसतील तर बाकीच्यांना काय काय समजू. आणि त्यामुळं इथली जी काही शिक्षण व्यवस्था आहे, ही शिक्षण व्यवस्था फक्त चांगली पगाराची नोकरी मिळवण्यापुरतं मर्यादित झालेलं आहे, आणि हे अपयश आहे मोठं. सोशल सायन्स मध्ये जरा बऱ्यापैकी तरी स्थिती दिसून येते, कारण की हे त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग आहे. आता मोठ्या पदावर असलेले काही लोक, त्यांच्यावर हॅरेसमेंटचा बलात्काराचे प्रकरण, तरुण तेजपाल असेल, जो आसाराम बापू, बाकी सगळे इकडले बापूची परंपरा, तरुण तेजपालची परंपरा, प्राध्यापकांची परंपरा, राजकारण्यांची परंपरा, सरपंच उपसरपंच तर ते अनेक वर्षापासून परंपरागत आपला व्यवहार चालू असल्यासारखं ते करत आहेत. आणि त्यामुळं हे जे काही नोकरी व्यवसायाच्या प्रवाहात स्त्रिया असल्या, परंतु त्या पुरुषी व्यवस्थेपासून स्वातंत्र्य नाही आहेत हे दिसून येतं. म्हणजे पब्लिक कडून प्रायव्हेट मध्ये जरी स्त्रियांचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असलं तरी परंतु तिथं होत आहे की एक शोषण होत आहे ऑफिसच्या ठिकाणी, आणि स्त्रियांना दुहेरी तिहेरी ओझ्याखाली खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीने दडपणुकीला सामोरं जावं लागेल. हिंसाचाराचा प्रतिरोध करण्यासाठी हिंसेच्या स्रोतांचे तात्विक विश्लेषण करणे हे त्यामुळे जरुरी पडते. हिंसाचार हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. तो पेपर मी बराच काळ शिकवलो आहे, व्हायोलेन्स फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह या नावाखाली. आणि हिंसेचे डायमेन्शन्स हे जरी एक शब्द वाटला हिंसा नावाचा, तरी परंतु त्याच्यावर किती लेखन असावं, अनेक साहित्य. तुम्ही कल्पना कनाबिरांनी
ऑक्सफर्डने पब्लिश केलेलं पुस्तक वाचा, व्हायोलन्स स्टडीज नावाचं. महाराष्ट्रामध्ये अशा पुस्तकांची चर्चाच केली जात नाही, असा माझा एक आक्षेप आहे. मला त्यांनी कितीही काही बोललं तरी मला त्याची काही फिकीर नसते. कल्पना कन्नावीरन यांनी सुजाता पटेल यांच्या संपादनाखाली एक पुस्तक तयार केलेलं आहे व्हायोलन्स स्टडीज बद्दलचं. ते फार महत्वाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधून त्यांनी स्त्री प्रश्नाचा, जाती प्रश्नाचा, इथल्या कायदा, हिंसाचार आणि एकंदरीत समाज व्यवस्थेच्या परिवर्तनाच्या संदर्भातला व्यवस्थित वेध घेतला. हिंसाचाराचा वेध घेत असताना त्याचा फार सखोल असा वेध घेणं जरुरी आहे. एका बाजूला हिंसाचाराची परंपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला अहिंसाचाराची परंपरा आहे. हा सुरुवात कुठून होतो? हिंसाचाराची परंपरा ही मतभिन्नताला मान्यच करत नाही. समाजात मतभिन्नता असते, व्हरायटी असते. अहिंसाचाराची परंपरा आपल्याला बुद्धापासून दिसून येते. बुद्ध परंपरा आहे, जैन परंपरा आहे. जैनिझम मध्ये अहिंसा आहे, टोकाची अहिंसा आहे. गांधीवादी विचारातून गांधीजींनी अहिंसेचा विरोध केला. अण्णा हजारे, पुन्हा नंतर आपल्या पर्यावरणवादी मेधा पाटकर पण अहिंसावादी आहे. एका बाजूला हिंसाचाराची परंपरा, दुसऱ्या बाजूला त्याच हिंसाचारामध्ये नक्षलवादी पण आहेत, जातीय हिंसाचारवादी पण आहेत, धार्मिक हिंसाचारवादी पण आहेत. हिंसाचाराचं टायपॉलॉजी काय आहे हे पाहावं लागतं. म्हणजे जो ट्री डायग्राम काढून मग त्याचं विश्लेषण करावं लागतं की काय पद्धतीची इथे हिंसाचार आहे. हिंसाचारामध्ये एका बाजूला वैयक्तिक प्रत्यक्ष हिंसाचार, दुसऱ्या बाजूला संरचनात्मक अप्रत्यक्ष हिंसाचार, कलेक्टिव्ह व्हायलन्स आणि इंडिव्हिज्युअल व्हायलन्स. पुन्हा हिंसाचाराचं वर्गीकरण करत असताना जाणीवपूर्वक केलेली हिंसा, अजाणीवपूर्वक केलेली हिंसा, प्रकट हिंसा, अप्रकट हिंसा. व्यक्तिगत हिंसाचारामध्येही शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा आणि याच व्यक्तिगत मध्ये संरचनात्मक हिंसा आणि त्या संरचनात्मक हिंसेमध्येही मानसिक हिंसा, शारीरिक हिंसा आणि हेतुपूर्वक करण्यात आलेली हिंसा आणि याच वैयक्तिक मध्ये अप्रकट पद्धतीने करण्यात येणारी हिंसा. हेतुपूर्वक असेल, अहेतुपूर्वक असेल, जाणीवपूर्वक, अजाणीवपूर्वक, प्रकट, अप्रकट, शारीरिक, मानसिक, संरचनात्मक, व्यक्तिगत, या पद्धतीने या हिंसाचाराचा विचार करावा लागतो. प्रश्न मी ज्यावेळेस लेक्चर या हिंसाचाराच्या बद्दल घेतो त्यावेळेस हिंसाचार अगोदर जास्त होता की आता जास्त होता असं पण विचारत असतो. आणि त्यांना वाटतं की अगोदर हिंसाचार जास्त होता, आता हिंसाचार नाही. पण ही जी युद्ध सामग्री निर्माण झालेली आहे ती काय आहे? अगोदर होती का आता आहे? अगोदर फ्रान्स नावाच्या देशामध्ये हिंसेचा मांजर दहन केलं जात होतं की सगळेजण ग्राउंड मध्ये थांबायचे आणि मांजराच्या पायाला दोरी बांधून खाली आग लावून त्याला खाली वर असं केलं जात होतं. तो ज्यावेळेस तरपडायचा त्याचा आसुरी आनंद बसलेले लोक घ्यायचे आणि हेच हे युरोपमध्ये लोक आपल्याला अप्रगत आहेत असं म्हणतात. हिंसेचा आसुरी आनंद घेण्यामध्ये लोकांना फार मजा येत असते. प्रत्यक्ष हिंसाचार करण्यामध्ये पण मजा येत असते. भले प्राध्यापक असेल, त्या प्राध्यापकांवर प्राचार्य असतो, प्राचार्यावर संस्था चालक असतो, संस्था चालकावर कोणीच नसल्यासारखी अवस्था आहे या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांना वाटतं की हे संस्था म्हणजे हे जग आपलंच आहे, एवढंच जग आहे, त्याच्या पलीकडे जगच नाही आणि आपल्याला सगळंच येत आहे. मग धरा त्या प्राध्यापकाला आणि करा त्याचं मुंडन. मग प्रत्येक गोष्टीत त्याच्या मागे त्याला ना समाज मानतो त्या प्राध्यापकाला, ना तो प्राचार्य मानतो, ना ते सरकार मानतो. या अवस्थेमधली इथली शिक्षण व्यवस्था सापडली आणि मग इथंच त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जर स्त्री असेल तर त्यांच्यावर अशा पद्धतीची ही जी काही क्लिप व्हायरल होत आहेत हे प्रकरण पुढे येतात. अरुणा सबाने यांनी फार धाडसी पद्धतीने त्या विषयाचा आवाज उठवला
तिथल्या काही प्राध्यापकांना पण त्यांना सहकार्य केलं आणि तो प्राचार्य म्हणतो की मला जर असं काय करायचं असेल तर मी थायलंडला गेलो असतो. माझी पगार माहिती आहे का तुम्हाला? 2.5 लाख पगार आहे. मी महिन्याला थायलंडला गेलो असतो. अशा लायकीच्या माणसांना कशाला ठेवायचं तिथे? ही पद्धत झाली प्राचार्यांची बोलण्याची. आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रामध्ये आपला अभ्यास दाखवला पाहिजे. प्राचार्यांची मोठी जबाबदारी असते आणि ते निभावताना ती दिसत नाही आहेत. या पद्धतीचा जो सरंजामी व्यवहार आहे, सरकार सांगतं हे ऐकतात आणि पुन्हा नंतर दुसऱ्यावर येऊन अन्याय अत्याचार करतात. या पद्धतीला विरोध करणं हे फार जरुरी गोष्ट आहे. आणि म्हणून हे जे काही हिंसाचाराचं प्रमाण आहे, हे हिंसाचाराचं प्रमाण मोठ्या पद्धतीने वाढलं. पण हे हिंसाचाराचा विचार करत असताना आणखी काय दिसतं, तर नक्षलवाद्यांचं हिंसाचाराबद्दलचं आकलन वेगळं आहे. त्याचा सखोल वेध घेतला पाहिजे. ते म्हणतात की हिंसाचार पॅराडाइम शिफ्ट करतो. ही जी समाज व्यवस्था आज जशाला तशी ठप्प पडलेली आहे आणि आपलं जर शोषण होत असेल तर आपण काहीच करू शकत नाही. सरकार पण भांडवलदारांच्या बाजूने आहे. सगळ्या शोषणकारी व्यवस्थेचा तो भाग आहे. सरकार त्यांना पाठपुरावा करतं आणि मग या पाठपुराव्याला जर विरोध करायचा असेल तर आपण काय करू शकतो, तर ह्या हिंसेला, ह्या सरकार दमनकारी व्यवस्थेला आपण आपल्या पद्धतीने हिंसा करून आव्हान देऊ शकतो. आणि भारतामध्ये एकमेव ताकद सध्याला तेवढीच आहे. नक्षलवाद्यांची हिंसा आणि दहशतवाद्यांची हिंसा याच्या जमीन आसमानचा फरक आहे आणि तो पण लक्षात घेतलं पाहिजे. हिंसा ही सगळ्यांची एकच नाही आहे. हिंसेचा हेतू काय आहे तो पण फार महत्वाचा आहे. स्त्रिया ह्या शांततेच्या प्रतीक नाही आहेत. त्याच्यामध्ये काली नावाची देवता दाखवली जाते. तिची बाहेर काढून गळ्यात अनेक लोकांना मारलेलं माळ घातलेली दाखवली जाते. आणि त्यामुळे स्त्रिया इकडं पण हिंसाचाराची प्रतिमा, तिच्यामध्ये मॅस्क्युलिनिटी दाखवली जाते. नक्षलवादामध्ये पण हिंसाचाराचं समर्थन केलं जातं. हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्यांची पण परंपरा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आहे आणि शांततेचं समर्थन करणाऱ्याची पण परंपरा आहे. आपण ते जैन संप्रदायामधली टोकाची अहिंसा पहा आणि इकडे टोकाचा हिंसाचार पहा. दोन्हीही समाज व्यवस्थेचा भाग आहे. दोघेही एकदम टोकाचं बोलतात आणि त्याचा परिणाम असा होतो की वास्तव काय आहे हे आपल्याला समजायला डिफिकल्ट जातं. मग आपल्या पुढे चित्रपटातून निर्माण होणारी ही जी मॅस्क्युलिनिटी आहे, चित्रपटातून निर्माण होणारं राजकारण, समाजकारण हेच आपल्या पुढे एक आदर्श म्हणून पुढे येतं आणि प्रत्यक्षामध्ये आदर्श काय असलं पाहिजे याचा विचारच कोणी करत नाही. आणि त्यामुळं विद्वेष असेल, दहशत असेल आणि हिंसा असेल यांना निर्भयपणे सामोरं गेलं पाहिजे. जरी हिंसा पॅराडाइम शिफ्ट करत असली, काही त्याचा फायदा थोडाफार वाटत असला तरी परंतु हिंसा काय करते की हिंसाचार हा लोकशाहीला मारक असतो. लोकशाहीत मतभिन्नतेला महत्व असतं, डायलॉगला महत्व असतं, संवादाला महत्व असतं आणि हिंसाचार ते रोखतं. व्यक्तीची प्रगती ही नकार देते आणि त्यामुळं इथं एक हिंसाचारातून एक युद्धजन्य वातावरण निर्मिती होते. वसाहतवाद आणि वैश्विकरण यांनी पण या हिंसाचाराचं स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि जातीच्या चळवळींनी जातीयांताच्या चळवळीचा प्रभाव हा समाजामध्ये न पडणे हा पण एक मोठ्या पद्धतीने ह्या सगळ्यापासून आपण मुक्त झालो असतो. जर जोपर्यंत अँटी कास्ट मुवमेंट जर इथं मोठ्या पद्धतीने स्वीकार केला असता तर आपण जाती प्रश्नापासून दूर गेलो असतो. पॅट्रियार्कीचा प्रश्न आपण जोपर्यंत समजून घेत नाही, अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थित पद्धतीने लावत नाही, तोपर्यंत आपण पॅट्रियार्की पासून मुक्त होऊ शकत नाही. आणि इथल्या प्रसार माध्यमांनी जागतिकीकरण आणि प्रसार माध्यमांच्या द्वारे खा प्या आणि मजा करा या विचारसरणीला खतपाणी घातलं. विचार बाजूला गेला आणि खा प्या मजा करा ही संस्कृती लादली आणि त्याचा परिणाम असा झाला की इथं आता जागतिकीकरणाने अस्तित्वात असलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत आणखी खतपाणी घातल्याचं दिसून येतं. आणि भांडवली समाजात सर्व व्यवहार पैशाभोवती व पैशाच्या हिशेबातच मोजण्यात येत आहेत आणि त्यामुळं स्त्री देहाचा बाजार
मोठ्या पद्धतीने वाढला आणि तो नफ्याच्या भोवती फिरायला चालू झाला. आणि ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भात मी थोडाफार अभ्यास केलो आहे. देश जगातल्या 6व्या नंबरचा आपला देश म्हणून गणला जातो. ते वरचे 5 तर कसे असतील आणखी. इथल्या स्त्रियांना उचलून दुबईला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन उचलून तिथं विक्री करणे, इथल्याच कामाटीपुरामध्ये विक्री करणे, वेगवेगळ्या वेश्या व्यवसायामध्ये नेऊन विक्री करणे, अशा पद्धतीने खा प्या मजा करा आणि वापरा आणि फेकून द्या, या संस्कृतीचा कुसंस्कार मानवी समाजाला ना त्यांना ग्रासून जीव घेणा बनला आणि याचा गंभीर परिणाम समाज मनावर होऊन त्याचे रूपांतर जातीय हिंसाचार आणि स्त्रियांवरील हिंसाचार होत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विवाहाच्या संदर्भामध्ये विवाह आणि धर्माचा संबंध जोडून परिवर्तन विरोधी कायदे पारित केले जात आहेत आणि इंटरकास्ट इंटर रिलिजन मॅरेजेसला विरोध केला जातो. आणि हे 31 डिसेंबर 2020 या दिवशी उत्तर प्रदेश मधल्या सरकारने या पद्धतीचा कायदा पारित केला की आंतरधर्मीय विवाहाला, आणि त्याला त्यांनी नाव पण फार वेगवेगळे दिली जातात. लव जिहाद, हिंदू मुस्लिम संघर्ष पेटवायचा, जातीय संघर्ष पेटवायचा आणि स्त्रियांमध्ये भगिनी भाव कसा निर्माण होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळं यामधून जर सुटका करून घ्यायची असेल तर गुलामाला गुलामीची जाणीव करून देणे हे फार जरुरी गोष्ट आणि हे होत नाही आहे. आज वेगवेगळ्या जाती धर्मामधील जे काही समाज आहे त्यांना इथला उच्चभ्रू, मग ते वर्गीय पातळीवरचा असेल किंवा जातीय पातळीवरचा असेल, तो त्यांच्यावर मोठ्या पद्धतीने हिंसा करण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे, अशा आविर्भावात राहतो. माणसांना ठेचून मारण्याचे धाडस तो करतो. नागपूरमधली घटना होती, वेषांतर करून भिक्षा मागणे ही एक लोककला आहे. त्यांच्यावर समाजाने लादलेली ती गोष्ट आहे, त्या लोककला ह्याच्यापेक्षा ती लादलेली गोष्ट आहे. आणि त्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी ते नागपूरला गेले तर त्यांना चड्डी बनेल टोळी आली आणि हे लेकरं उचलून नेतात म्हणून प्रचंड मारहाण केली आणि 4 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि भटक्या विमुक्तांवर मोठ्या पद्धतीने क्रूर स्वरूपाचे हल्ले होतात. गावगुंड व पोलिसांनी भटक्या विमुक्त समाजाला जगणे मुश्किल करून सोडल्याचं आपल्याला दिसून येतं. मुळामध्ये कोणीही कोणाचा दगडाने ठेचून खून करणे हे कोणत्याच कायद्यात बसत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बहुरूपी सोंग घेऊन भिक्षा मागणाऱ्या या लोकांचा नागरिकांनी निर्दय पद्धतीने खून केला. ही 2012 ची गोष्ट आहे. आणि अशाच घटना ढोकीमध्ये झाल्या, आर्वी नावाच्या गावात झाल्या, यंगरवाडी नावाच्या उस्मानाबाद मधील गावामध्ये झाल्या आणि चोरीच्या आरोपाखाली शाळकरी मुलांचे केलेले हत्याकांड हे प्रचंड मोठ्या पद्धतीने वाढलेले आहे. आदिवासींना अट्रॉसिटी ऍक्ट लागू होतो, परंतु अमानुष अत्याचार होतात. सर्व जुडूम असेल, ऑपरेशन लालगड असेल, ऑपरेशन ग्रीन हंट असेल, यासारखे अभियान शांती व विकासाच्या नावावर आदिवासी भागात लावून सरकार आदिवासींवर प्रचंड हिंसा लादत आहे. लाखो लोकांना विस्थापित केले जाते. दुसरीकडे हिंदुत्ववादी RSS रणवीर सेना यांच्या हिंसाचारालाही आदिवासींना सामोरे जावं लागते. आणि त्यामुळं यासारख्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं जायचं हा प्रश्न आहे.
म्हणून कितीही कायदे झाले असले तरी परंतु या जातीय अत्याचार, लैंगिक अत्याचार, शारीरिक, लैंगिक आणि मानसिक इजा व दुःख देण्यामध्ये लोकांना फार आनंद येतो. जसं मी त्या मांजराचं उदाहरण सांगितलं त्या पद्धतीने लोकांना त्याच्यामध्ये काय आसुरी आनंद आहे हेच समजत नाही. आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये पितृसत्ताक पद्धतीत आणि समाजात स्त्रियांवर सत्ता मोठ्या पद्धतीने गाजवली जाते. तिची ओळख ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून नसून ती पुरुष केंद्रीय असते. स्त्रियांची ती ओळख ती विवाहित आहे की अविवाहित आहे, घटस्फोटित आहे की परित्यक्ते आहे, मुलगी, सून, आई या वेगवेगळ्या अंगाने ती दर्शविली जाते. आणि स्त्रियांचे मूलभूत असे 5 हक्क या व्यवस्थेने नाकारले. तिचे शरीर, श्रम, लैंगिकता, जनन क्षमता आणि संतती या सर्वांबाबतचे स्वातंत्र्याचे हक्क हिरावून घेतले आहेत. आणि तिचा वर्ण हा पिता किंवा पतीच्या संदर्भात असतो हे देखील सांगून तिचे पुरुषालंबी अस्तित्व दर्शविले जात आहे. आणि स्त्रीचे केंद्रस्थान हे चूल आणि मूल इतपतच मर्यादित केले गेले. आणि ती चूल आणि मूल सांभाळण्यासाठी तिने तिचे कौशल्य व ज्ञान एका वेळी 4 कामे सांभाळण्याची कला आणि कुटुंब पुढे नेण्याचे गोंगड आत्मसात करावं हेच तिचं कर्तव्य ठरवलं गेलं किंवा परमोच्च कर्तव्य आहे असं तिच्या मनावर बिंबवलं गेलं. आणि म्हणून ही जी हेजेमनी आहे की पुरुष सत्तेचा अंगीकार करण्यासाठी स्त्रीला भाग पाडणं हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून स्त्रियांचे पुरुष केंद्री परावलंबन, काम इच्छा प्राप्तीला नसलेला वाव, स्त्री धर्म, नियमने, बंधने याबाबतची मानसिक धारणा याचा समावेश धर्माने केला. स्त्रीचे सुपुत्र पावित्र्य हे पुरुष केंद्री नियम ठरवण्यातच तिच्यावर असलेले बिंबवले गेले. आणि पतिव्रता ती कशी असेल, सद्गुणी स्त्री काय असली पाहिजे, सती सावित्री असे आदर्श तिच्या पुढे लादण्यात आले. म्हणजे प्युरिटी आणि इम्प्युरिटीचा मुद्दा हा तिच्या पुढे मोठ्या पद्धतीने लादला जातो. आणि दुसऱ्या बाजूला पतीच्या सुखातच आपले सुख आहे आणि त्यातच आपल्या जन्माचे सार्थक असते ही बाब सुद्धा तिच्या मानसिकतेवर बिंबवण्यात आली. आणि ज्या कोणी ह्या तत्वाचे व मानसिकतेचे पालन करणार नाही त्यांना प्रसंगी शिक्षा ही व्यवस्थेने दिल्या. आणि त्यामुळं त्या व्यवस्थेचा भाग होण्यामध्ये स्त्रिया आनंद मानून घ्यायला चालू झाल्या. आणि ह्या पुरुष सत्तेमध्ये स्त्रियांचा सहभाग असा होतो की त्या संस्कृतीच्या नावाखाली मोठ्या पद्धतीने ते दडपण अंगावर घेते. आणि सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा ती वट सावित्रीच्या भोवती ते गोल गोल चक्रा मारायला सुरुवात करते. मग ते पोलीसचा ड्रेस अंगावर असला तरी पण फिरतानाचे फोटो आपल्याकडे दिसतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकरी जॉबवर असताना पण शिकलेल्या पण स्त्रिया त्या वडाच्या भोवती फिरताना दिसतात. कधी त्या झाडाला तांब्यावर पाणी घातलेलं नसतं परंतु ह्या सगळ्या स्त्रिया त्या दिवशी जाऊन त्या वडाच्या भोवती, आणि जर झाड नसेल तर त्या झाडाची फांदी आणून दारामध्ये किंवा बिल्डिंग मध्ये त्याचे उत्सव साजरे केले जातात. आणि ज्यांनी कुणी याला विरोध करतो किंवा त्याच्यावर टीका करतो त्याला बाजूला काढलं जातं. आणि त्याच्यामध्येही स्त्रिया असतात. आणि ही जी काही पॅट्रियार्की असते ही पॅट्रियार्की केवळ पुरुषांच्या मध्ये भिनलेली नसते तर ती स्त्रियांमध्ये पण भिनत जाते. आणि त्यामुळं स्त्रियांच्या दुय्यमत्वाचे व शोषणाचे प्रकार सुद्धा बदलत जातात. आणि स्त्रियांना वाटतं की नवराच मारणार नाही तर कोण मारणार आहे, का दुसरा शेजारी मारणार आहे का, असा जर विचार करत असतील तर मग काय करायचं असा प्रश्न येतो. आणि त्यामुळं हे हिंसाचाराचा जो प्रश्न आहे हा हिंसाचाराचा प्रश्न हा सतीप्रथेपासून ते आताच्या आषाढ हल्ल्यापर्यंत आणि मी टू पर्यंत जोपर्यंत आपण चर्चेला घेतो त्यावेळेस या जागतिकीकरणामध्ये पण या पद्धतीचं मोठ्या पद्धतीने विनयभंग करणे, अत्याचार, बलात्कार करणे यासारख्या बाबी स्त्री घटकाला उपभोग्य वस्तू व प्रजोत्पादनाचे यंत्र म्हणून जरी आज पण पाहिलं जातं. आणि स्त्री बीज विक्री करणे, आणि देह विक्रय करणे म्हणजे वेश्या व्यवसायामध्ये एखाद्याची तिकडे त्यांना टाकणे, अश्लील साहित्य निर्माण करणे, हातात मोबाईल दिला म्हणजे आणि लॅपटॉप कॉम्प्युटर दिला म्हणजे तुम्ही काय अश्लील साहित्य विकून करोडो रुपये कमवता का. आणि ज्या स्त्रियांचं नग्न पद्धतीचं फोटोग्राफी केली जाते
आणि ते प्रकरण आता सध्याला महाराष्ट्रामध्ये भारतभर चालू आहे, ते म्हणजे ते शिल्पा शेट्टी यांचा जो नवरा राज कुंद्रा नावाचा ते प्रकरण. ते काय आहे, या जागतिकीकरणाने स्त्री देहाचा एक बाजार मांडला, अश्लील साहित्य निर्माण केलं, बोल्ड सीन देणे, ब्लू फिल्म बनवून त्या स्त्रीला ब्लॅकमेल करणे, किंवा जिथे ड्रेसिंग रूम असते कपड्याच्या दुकानात त्या ठिकाणी काही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून संबंधित स्त्रीला ब्लॅकमेल करणे, प्रेमामध्ये जगण्या मरण्याच्या शपथा घालून त्यामध्ये पुढच्या व्यक्तीला अधीन करून तसा व्हिडिओ नंतर ब्लॅकमेलिंग करणे, आणि हे सगळं एका प्रकारचा स्त्री शोषणाचं रूप या जागतिकीकरणामध्ये आपल्याला पुढे येत आहे. समाजाचा आणि स्त्रियांचा स्त्री वर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जो श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा आहे, त्याची जी मानसिकता आहे, इथली जी संरचना आहे, त्यामध्ये स्त्रियांविषयी एक नकारात्मक दृष्टिकोन इथं भिनलेला दिसून येतो. जागतिकीकरणामध्ये मला असं वाटत होतं की आपण प्रगती करू. हे जे टेलिव्हिजन आलं त्यावेळेस मला आता ह्या फक्त शाळेच्या माध्यमातूनच प्रगती होणार नाही, तर इथं आता टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरामध्ये फार मोठी प्रगती होईल असं मला वाटत होतं. व्यक्तिगत मला वाटलेली गोष्ट आहे. पण झालं काय, तर त्याच्यामधून हा प्या मजा करा आणि उपभोगग्रस्त समाजाची निर्मिती केली. उपभोग घ्यायचा आणि जे कोणी असं करणार नाही त्याला तुच्छतेने लेखायचं. ही संस्कृती संसर्गजन्य रोगासारखी पसरली. आणि या आता ज्या कोरोनाच्या काळामध्ये जे मी सुरुवातीला डॉक्टरचे उदाहरण दिलो, हे ऑक्सफॅमचा रिपोर्ट पण सांगतो. एका बाजूला संपत्ती मधल्या विषमतेबद्दल बोलतो आणि दुसऱ्या बाजूला ह्या कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या स्त्रियांवरील डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल पण बोलतो. हे सगळे रिपोर्ट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी असतील, त्याचा आपण आपल्या समाज व्यवस्था परिवर्तनासाठी आपण काय करू शकतो याचा वेध घेणं जरुरी आहे. कारण की या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला समाजावर दडपण आणावं लागेल. केवळ समाजावरच नाही, राज्य शासनावर दडपण आणावं लागेल. इथल्या न्याय व्यवस्थेला दाखवून द्यावं लागेल की इथली स्त्रियांचं शोषण होण्यासाठी ही सगळी समाज व्यवस्था परिवर्तन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुमची दुकानं इथं अशीच चालू राहतील. आपल्याला पोलीस व्यवस्था इथं मोठ्या पद्धतीने आहे, कारण की आपला समाज व्यवस्था नालायक आहे. त्याची काय आवश्यकता होती त्या पोलीस व्यवस्थेची, तर हे समाजामध्ये असे लोक असतात म्हणून. याचं जर प्रमाण जर कमी झालं तर एक आयडियल सोसायटी निर्माण होऊ शकते. आणि आयडियल सोसायटी निर्माण होण्यासाठी म्हणून फुले शाहू आंबेडकरांनी, मार्क्सनी हे सांगितलं की इथली जाती व्यवस्था नष्ट करावी लागेल, वर्ग व्यवस्था नष्ट करावी लागेल आणि स्त्री दास्य नष्ट करावं लागेल. आणि आपण फक्त स्त्री पुरुष समतेची चर्चा करतो. त्या स्त्री पुरुष समतेमध्ये आपणाला न्यायाचा विचार महत्वाचा आहे. त्या समता हे तत्वज्ञानाचा डिटेल अभ्यास पाहिजे आणि न्याय नावाच्या गोष्टीचा पण डिटेल अभ्यास पाहिजे. आणि समता महत्वाची का न्याय महत्वाचा? समतेमध्येही इक्विटी आणि इक्वॅलिटी अशा दोन बाबी आहेत आणि इकडे न्याय नावाची बाब आहे. न्यायामध्येही आणखी इथं वेगवेगळे टप्पे आहेत. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह पद्धतीचा न्याय पाहिजे की एखादी घटना घडल्यानंतरचा न्याय पाहिजे. न्याय कशा पद्धतीचं पाहिजे, शिक्षाचं स्वरूप काय? आपण त्या टेलिव्हिजनने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की बलात्कार झाला की एवढंच बोला, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरे फाशीची शिक्षा काय आहे, त्या स्त्रीवर त्याचा काय परिणाम होतो हे पण विचार केला पाहिजे. फाशीची शिक्षा लागू केल्यानंतर त्या स्त्रीवर बलात्कार झाल्यानंतर टाकून देण्याचं प्रमाण जर वाढत असेल तर मग ह्या फाशीच्या शिक्षेचा विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे? रातोरात लगेच कॉमन सेन्सिकल पद्धतीने इथं दडपण आणलं जातं आणि ते जाहीरपणे सगळेजण एकमुखी बोलतात. याची चिकित्सा म्हणून हे समाजशास्त्र असतं. असं एकमुखी कितीही बोलले तर एकटा उभा टाकण्याची ताकद धमक दाखवली पाहिजे, तरच आपण आपल्या विषयाला एक न्याय देऊ शकतो. कितीही लोकांनी म्हणजे इथं हे फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर त्या शिक्षेबद्दलचा अभ्यास पाहिजे आणि लॉचे विद्यार्थी त्या शिक्षेबद्दलचा अभ्यास करतात. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये व्यक्तित्वाचे प्रत्येकाला फुलण्याचा अधिकार कसा मिळेल
साळुंके सर काय म्हणतात त्यांच्या पुस्तकांमध्ये, सगळ्यांना फुलण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, विकसित होता आलं पाहिजे, ही समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आणि व्यक्तित्वाचे समाजभान जागे करणे म्हणजेच गुलामाला गुलामीची जाणीव करून देणे, प्रज्ञाशील करुणेची आज प्रचंड आपल्याला आवश्यकता आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेला त्याची जोड द्यावी लागेल, तरच इथला समाज व्यवस्था ही अधिक चांगल्या पद्धतीची होऊ शकेल. आपण कितीही अन्याय अत्याचाराची चर्चा केली तरी त्याच्यातून हा प्रश्न सुटणार नाही. आपला समाज कसा पाहिजे, तर स्वातंत्र्य, समता, बंधुतेला प्रज्ञाशील करुणेची जोड पाहिजे, तरच इथली समाज व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं मला वाटतं. अन्यथा फक्त खाऊन पिऊन मजा करणारा समाज निर्माण होईल, पण इथली मुक्तिवादी समाज निर्माण होणार नाही. स्वातंत्र्याचा आनंद घेणारा समाज निर्माण होईल, पण इमेन्सिपेटरी समाज निर्माण होणार नाही. आणि इमेन्सिपेशन हे स्वातंत्र्यापेक्षा मोठं मूल्य आहे. आणि त्यामुळं आज इमेन्सिपेशनच्या विचारासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. आजरा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मी आभार मानतो. इथं उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. मला संधी दिली, माझे विचार व्यक्त करण्याची संधी बऱ्याच दिवसानंतर भेटली. पब्लिकली मी शक्यतो मी व्याख्यान देत नाही, पण मला अविनाश वर्धन सरांचं एकंदरीत त्यांचं काम मला युट्यूबच्या माध्यमातून माहिती आहे. आणि त्यामुळे प्रत्यक्ष जरी आमची भेट झालेली नसली तरी परंतु एक नॉलेजच्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आणि ते प्रामाणिकपणे फार काम करतात, म्हणून मला माझ्याकडे आता इंटरनेट तितकंसं नाही, मोबाईल मध्ये जेवढा डेटा आहे तेवढ्यावरच मी हे बोलत आहे. मी बाहेर आहे सध्याला आणि त्यामुळं माझ्याकडे साधनं नव्हते तरी परंतु मी वेळ दिलेला आहे आणि ती वेळ फॉलो करायचं. मग कुठल्याही अवस्थेत असलं तरी परंतु आपल्याला ते वेळेला उपस्थित. सर तुमचा आवाज येत नाही बघा शेवट. माझा आवाज येतोय का बघा? हॅलो सर, आवाज येतो माझा ना? तुमचा आवाज आला नाही शेवट. हा येत आहे सर. हा हा ओके. ते आमचे भाऊ नारायण कांबळे यांचा फोन आला, माझ्या मामाचा. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. बरोबर 1 तास 23 मिनिटं आपण जात, लिंगभाव आणि हिंसाचाराचे जे प्रश्न आहेत, महाराष्ट्र संबंध भारत आणि हिंसाचाराचे जे अनेकविध पैलू आहेत आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहानं त्याचे आणि कसं हिंस्र स्वरूप बनत चाललेलं आहे, यावर आपण खूप विस्तारानं चर्चा केलेली आहे. आपण आता हे सत्र प्रश्न विचारण्यासाठी खुलं करूया. ज्यांना प्रश्न विचारायचा आहेत त्यांनी हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकला तरी चालेल. दीक्षा यांचा हँड रेज झालेला आहे. मॅडम मी तुमचं अनम्यूट करतो, तुम्ही प्रश्न विचारा सरांना. हे साईडला घ्या. हा दीक्षा मॅडम तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. चालेल. हॅलो हा मॅडम प्रश्न विचारा. आवाज येतोय सर? हा येतोय येतोय. येत आहे मॅडम. डॉक्टर संजय कुमार कांबळे, जय भीम. मी दीक्षा कदम. जय भीम. जय भीम. हा फर्स्ट ऑफ ऑल तुमचं लेक्चर फंटास्टिक, फंटॅब्युलस, खूप 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 सुंदर झालं. बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला ऐकलं. प्रत्यक्ष जरी भेट नसेल होत तरी मी तुम्हाला ऐकलं आणि छान वाटलं मला. पण माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे स्त्रियांचं ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणामधलं वस्तुकरण जे आहे त्याबद्दल आहे. आणि दुसरं म्हणजे सो कॉल्ड स्वतःला पुरोगामी आणि फॉरवर्ड समजणारा आंबेडकरी समाज किंवा आपण म्हणूया प्रोग्रेसिव्ह समाज,
ठीक आहे. तर पहिला प्रश्न मी विचारते. जागतिकीकरणामध्ये स्त्रियांचा जो रोल आहे तो ओल्ड सेन्सिटिव्हिटी पासून नवीन सेन्सिटिव्हिटी पर्यंत आलेलं आहे, ज्यामध्ये त्या कमवतायत, स्वतःचे डिसिजन्स घेतायत किंवा पुढे जातायत. पण काही अंशी असं पण म्हटलं जातं, की त्या बाजारी करण्यासाठी किंवा त्या वस्तू करण्यासाठी स्त्रिया सुद्धा काही अंशी जबाबदार आहेत. तर हे तुम्हाला कुठपर्यंत खरं म्हणण्यापेक्षा तुमचं यावरती मत काय आहे? हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे स्वतःला प्रोग्रेसिव्ह समजणारा आणि प्रोग्रेसिव्ह दाखवणारा जो समाज आहे, तो स्वतःच्या घरामध्ये स्त्रियांना अजूनही वस्तूकरणाच्याच कक्षेमध्ये ठेवतोय, हे बऱ्याच वेळा दिसून येतं. हे माझं सुद्धा ऑब्झर्वेशन आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आणि या दोन्हींची दशा आणि दिशा कशी असली पाहिजे? संयोजकांचे आणि आयोजकांचे आभार मला संधी दिल्याबद्दल. थँक यू सो मच. सर, ओव्हर टू यू. माझं धन्यवाद मॅडम. या दोन्ही प्रश्नाचे एकच उत्तर देता येईल, ते म्हणजे फ्रॅक्चर्ड मॉडर्निटी ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अशी आहे की भारतामधला जो व्यक्ती आहे तो एका हातात मनुस्मृती घेऊन आहे आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान घेऊन आहे. ज्याचा फायदा भेटेल तो तिथं त्या पद्धतीनं तो त्याचा फायदा घेतो. आणि हे जे काही ड्युएल व्यक्तिमत्व बनलेलं आहे, त्याच्यातून हे सगळं स्त्रियांचं वस्तुकरण करणे आणि बाहेर पुरोगामी आणि आतून पारंपरिक, केवळ पारंपरिक नाही तर तो प्रतिगामी. पारंपरिक हे सगळं काही वाईट असतं असं नाही, तर ते प्रतिगामित्व जोपासणे याच्यामध्ये आहे. त्या मानसिकतेचा ड्युएल मेंटॅलिटीचा तो पर्सनॅलिटीचा तो परिपाक आहे. आणि स्त्रियांच्या वस्तुकरणामध्ये स्त्रियांपेक्षा इथली जे काही डॉमिनंट सिस्टीमचे लोक आहेत, त्यांनी बाकी लोकांनी कसं वागावं ह्याचं ऑलरेडी त्याचा एक आराखडा त्यांनी करून ठेवलेला असतो. त्याची साचेबद्ध मांडणी करून ठेवलेली असते. आणि चांगलं वाईट काय आहे, कुणाचं काय करायचं, ती सिस्टीम ठरवत असते. आणि त्यामुळे स्त्रियांना त्याच्यामध्ये फारशी संधीच नाही की ते काय डिसिजन घेतील ह्याच्याबद्दल. आणि त्यामुळे असं होतं की स्त्रियांचं वस्तुकरण हे इथल्या उपभोगग्रस्त समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या संस्कृतीचा तो परिपाक आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल. पण मॉडर्निझम मध्ये काय सर दिसतं, जे आता अर्बन म्हणजे समजा शहरी भाग आहे, शहरी भागामध्ये बऱ्याच स्त्रिया कमवतायत, पुढे जात आहेत, तरी परंतु असं दिसून येतं की IT सेक्टर मधल्या स्त्रिया, त्यांचं कल्चर वेगळं आहे अँड दे आर रेडी टू डू व्हॉट एव्हर इज हार्मफुल फॉर दॅम. त्यांच्यासाठी जे काही हार्मफुल आहे त्या गोष्टी सुद्धा करण्यासाठी तयार आहेत. अर्थात ते सोशली हार्मफुल असतं किंवा मग नंतर मग ब्लॅकमेलिंग किंवा अशा सगळ्या गोष्टी होतात. हे असताना सुद्धा काही डिसिजन्स असे आहेत ज्या स्त्रिया घेण्यासाठी उद्युक्त होतात. तर अशा वेळी काय म्हणजे कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत असं वाटतं सर तुम्हाला? IT क्षेत्रातले प्रश्नच वेगळे आहेत. त्याच्यामध्ये असं होत आहे की एकतर दुहेरी दडपणाखाली तिथल्या स्त्रिया आहेत. तिथले पुरुष बाहेर दाखवणार टेक्नोसॅव्ही दाखवतात, पण प्रतिगामित्व प्रचंड जोपासणारी पण आहे त्यांच्यामध्ये. एक केस असीम सरोदे यांच्याकडे अशी होती, त्यांनी एका भाषणामध्ये का लेखामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता. तो होता की तो IT मधला पुरुष म्हणतो की त्याच्या मिसेसला की मी घरी आल्यानंतर अंगावर एकही कपडा ठेवायचा नाही, नग्न अवस्थेमध्ये घरामध्ये राहायचं. अशा पुरुषांची संख्या आणि स्त्रियांवर पडणारं दुहेरी ओझं, आणि सकाळी पुरुष कामाला जातो, कधी कधी स्त्रियांना संध्याकाळी तिथं बोलवलं जातं, कधी संध्याकाळी असेल किंवा एका देशात पुरुष असतो तर पत्नी दुसऱ्या देशामध्ये असते. असे पण काही जॉब्स वाढलेले आहेत. याला स्त्रीवादामध्ये म्हणतात की सेवा क्षेत्राचं प्रमाण मोठ्या पद्धतीने वाढलं. जॉब्स या टेम्पररी जॉब्स, कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब मोठ्या पद्धतीने वाढल्या. जगण्याचा संघर्ष मोठ्या पद्धतीने तीव्र करण्यात आला आणि त्यांच्यावर डबल रेस्पॉन्सिबिलिटी, ट्रिपल रेस्पॉन्सिबिलिटी टाकण्यात आली.
या सगळ्यांच्या बद्दलचे वेगवेगळे विशेषतः जागतिकीकरणाबद्दल अभयकुमार दुबे यांचं एक पुस्तक आहे, जागतिकीकरणाबद्दल आणि पुरुषसत्ता काय करते. पुन्हा नंतर अनेक लोकांनी या विषयावरचं लेखन केलेलं आहे. विशेषतः शर्मिला रेगे यांचा जागतिकीकरण आणि स्त्री प्रश्नाबद्दलचा एक लेख आहे. माया पंडित यांचा आहे. उत्तम कांबळे यांच्या पुस्तकामध्ये या विषयावरचा लेख आहे. येस सर, थँक्यू सो मच. थँक्यू. पूजा चव्हाण, आपला प्रश्न विचारा. अनम्यूट केलेला आहे तुम्ही अनम्यूट व्हा तुमच्याकडून. हा, प्रश्न विचारा. हा, ओके सर, थँक्यू. मला हा क्वेश्चन विचारायचा होता की मध्ये एक म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात एक चर्चेचा विषय होता की एका राजकर्त्यांनी म्हणजे लेडीजच्या कपड्यांवरती कपड्यांवरून तिचं चारित्र्य म्हणजे सांगायचा प्रयत्न केला होता की जे जीन्स वगैरे यूज करतात त्या लेडीज म्हणजे कसं काय मुलांना वाढवतील, त्यांच्यावर चांगले संस्कार करतील, असं एक म्हणजे मध्ये चर्चेचा विषय होता. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? मुळात काय घालायचं कपडे ते त्या व्यक्तीचा अधिकार, व्यक्तिगत अधिकार आहे. तो सामाजिक अधिकाराचा भाग होऊ शकत नाही, हे स्पष्ट असलं पाहिजे. आणि जीन्स घातलं किंवा त्याने का धोतर घालत नाही, त्यांनी कोट घालावा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिथल्या तिथं आर्ग्युमेंट करून त्यांचं तो उत्तर दिलं पाहिजे. पण समाज व्यवस्था म्हणून अशा विचारांना लगे जोपर्यंत आपण रोखणार नाही तोपर्यंत अशा साध्या साध्या गोष्टींवरून स्त्रियांना ह्युमिलिएट करण्याचं प्रमाण कमी होणार नाही. मग ते आपले भूमाता ब्रिगेड यांनी जाऊन केलेले आंदोलन ते असतील, हे पुन्हा एकदा देवाधर्माच्या मागे लागलेले आहे. स्त्री प्रश्नाच्या बद्दलचे आंदोलन न करता ते देवामध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात. मग ते त्या ठिकाणी मग कपड्यावरून चर्चा होते. असा मुद्दा वाढत जात असतो. त्याच्यामुळं फेमिनिस्ट कॉन्शियसनेस, फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह असणं ही फार जरुरी गोष्ट आहे. स्त्री आहे म्हणून ती स्त्रीवादी असू शकत नाही, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तिच्या विचारावर नेमका कोणत्या विचाराचा प्रभाव आहे, तिच्या धार्मिक, जातीय, वर्गीय विचाराचा प्रभाव आहे का, तिची वाढ कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या या डॉमिनंट विचारसरणीतून झाली की मुक्तिदायी विचारसरणीतून झाली, हे पण पाहावं लागतं. आणि त्यामुळे ह्या कपड्या बिपड्याच्या बाबीला धुडकावून लावण्याची हिंमत दाखवली पाहिजे. मी काय त्याच्याबद्दल इतरांनी कोणी बोलू नये असं म्हणण्याची ताकद दाखवणारा समाज निर्माण झाला पाहिजे. सर, तुम्ही जे आता काय सांगितलं ना ते म्हणजे म्हणजे घराशी सुद्धा रिलेटेड होऊ शकते काय? म्हणजे कधी कधी असं पण असतं ना की घरातूनच परमिशन दिली जात नाही. एक मॅडम होत्या आपल्या सोलापूरच्या, त्यांनी महाराष्ट्रामध्ये RSSच्या दृष्टिकोनातून, हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्थेबद्दल, स्त्री प्रश्नाबद्दलची त्यांनी मांडणी करून एक कुप्रबोधन मोठ्या पद्धतीने घडवलं. आणि त्यांचं मला नाव आता आठवत नाही, त्या कोल्हापूरच्या होत्या, सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या प्रसिद्ध होत्या. आणि त्यांना फार डिमांड की त्यांनीच अशा पद्धतीचं इथं एक वातावरण निर्मिती केली की स्त्री एका म्हणजे स्त्रीने काय घातलं पाहिजे, तिनं काय पद्धतीने राहिलं पाहिजे, कुठपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे, तिनं खालीच मान घालून चाललं पाहिजे, या सगळ्या ज्या बाबी असतात, या बाबी व्यक्तिगत काय वाटतं ते त्याच्यावरून डिसिजन घेतला पाहिजे. तेच म्हणणं आहे. इतरांनी आपलं काय लादत आहे ते कुटुंबा बाहेरचे असो, समाज, जगभरातला समाज एका विशिष्ट टप्प्यावर आहे आणि आपला समाज अतिशय संत गतीने. सोशिओलॉजी मध्ये एक अकबर नावाचे एक विचारवंत होते, ते कल्चरल लॅग नावाची थेरी मांडली त्यांनी. त्याच्यातून ते काय म्हणतात की भौतिक संस्कृती मोठ्या पद्धतीने वाढते, पण बौद्धिक संस्कृती ही फार संत गतीने होते. बौद्धिक प्रगतीची दिशा आणि गती ही फार संत असते.
आणि त्याच्यामध्ये जो गॅप आहे तो पद्धतीचा आहे. आणि मग ते कुटुंबातला गॅप असेल किंवा बाहेरचा असेल, हे आपल्याला भरून काढणं फार जरुरी आहे. आणि म्हणून मी शेवट जो केला होता तो इमॅन्सिपेशनच्या दृष्टिकोनातून केला होता, की मुक्ती कशात आहे, मुक्ती कशा पद्धतीने मिळू शकते. प्रत्येकाच्या एका बाजूला कुठल्या ना कुठल्या पुरुषाच्याच नियंत्रणामध्ये, मग ते वडील असतील किंवा नवरा असेल किंवा सासरा असेल किंवा इकडे आजोबा असतील दोन्ही साईडचे, या सगळ्याच्या नियंत्रणामध्ये इथल्या स्त्रीची वाढ होत असते. म्हणून साळुंखे सरांचं मी उदाहरण दिलो, की सगळ्यांना स्त्रियांना फिरण्याची एक परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आणि ती जर परिस्थिती आपण निर्माण करू शकलो नाही तर मग त्यांची वाढ कशी होईल, त्यांचा विकास कसा होईल. असं जर म्हणले असते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर इंदिरा गांधी झाल्या नसत्या. जगभरात मोठ्या मोठ्या पदावर राहणाऱ्या सायंटिस्ट हॅलो. हा, आणखी कोणाला प्रश्न आहे का? कारण जवळपास 1.25 तास होत आहेत. सर एकसारखं बोलायला लागलेले आहेत. तर आता कुणाचे प्रश्न नाहीत असं मी गृहीत धरतो आणि या कार्यशाळेच्या आजच्या सेशनच्या शेवटच्या सत्राकडे येतो. या कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी आदरणीय डॉक्टर संजय कुमार कांबळे सर यांनी जात, लिंगभाव आणि हिंसाचाराचा प्रश्न या विषयावर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय विस्तृत असा आपली मतं आणि आढावा घेतलेला आहे. स्त्रियांच्या लैंगिकतेवर आणि तिच्या उत्पादन शक्तीवर पुरुष व्यवस्था कशा पद्धतीनं नियंत्रण करते आणि त्याच्यातून स्त्रियांच्यावर कशा पद्धतीच्या गुलामी बरोबरच हिंसाचार कशा पद्धतीनं घडवला जातो याची अनेक उदाहरणं देत सरांनी हा विषय आपल्या पुढे मांडलेला आहे. सरांच्या व्याख्यानामध्ये एक महत्वाचा भाग जो मला विशेष आवडला की सर शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी उच्च पुणे विद्यापीठामध्ये काम करतायत आणि विद्यापीठाच्या क्षेत्रामधील शिक्षण क्षेत्रामधील स्त्रियांच्यावर कशा पद्धतीनं कामाच्या ठिकाणी हॅरॅसमेंट होते हे खरं तर आत्मपरीक्षण केलेलं आहे सरांनी, की आपण ज्याला सुसंस्कृत समाज असा म्हणतो, विचार करणारा वर्ग जो म्हणतो, तो वर्ग देखील या प्रश्नाकडे कशा संकुचित मानसिकतेने बघतो आणि मग स्त्रियांचे त्या ठिकाणी हक्क आणि अधिकार कशा पद्धतीने डावलले जातात याविषयी सरांनी अतिशय महत्वपूर्ण असं मोलाचं चिंतन केलेलं आहे. सरांच्या मांडणीमध्ये आणखी एक महत्वाचा घटक मला जो वाटतो म्हणजे स्त्रिया विद्रोह का करत नाहीत याची मांडणी करत असताना धर्म, जात, वर्ण व्यवस्था आणि त्याच्यातून येणारं स्त्रीदास्य आणि त्यामुळं कशा पद्धतीने स्त्रियांच्या मध्ये देखील जे स्तरीकरण जे आहे त्या कशा वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेल्या आहेत आणि ज्या अधिक काही मिळालेल्या स्त्रिया आहेत त्या इतर स्त्रियांच्यावर कशा पद्धतीनं नियंत्रण प्रस्थापित करतात आणि त्याच्यामुळं हक्कासाठी ज्या चळवळी आहेत त्या कशा पद्धतीनं उभारू शकत नाहीत याचंही सरांनी अतिशय विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. आणि जर स्त्रियांना हक्कासाठी न्यायासाठी लढायचं असेल तर त्यांना भारतीय संविधानानं दिलेली जी मूलभूत कर्तव्य आहेत, तत्व जे आहेत किंवा भारतीय संविधानाचा मूलभूत गाभा आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि सामाजिक न्याय यावर आधारित आपल्याला चळवळ उभी करावी लागेल. अशा अनेक बाजूंनी सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये मांडणी केलेली आहे. अतिशय सैद्धांतिक आणि प्रश्नाचा मूळ गाभा काय, आपण बऱ्याच वेळा वरवरच्या गोष्टींवर चर्चा करतो, जसं की आता सरांनी तृप्ती देसाई की मंदिर प्रवेशाची त्यांनी चळवळ उभी केली, मात्र त्या मूळ गाभ्याकडे जात नाहीत. तर संजय कांबळे सरांनी मूळ गाभ्याकडे आपल्याला घेऊन गेला की नेमके प्रश्नांची कारणं काय आहेत आणि हा खरंच जे आजचं व्याख्यान आहे तो आपला हा प्रश्न विस्तृतपणे समजायला अतिशय महत्व म्हणजे मोलाचं ठरलेलं आहे सरांचं व्याख्यान. सरांनी आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आमचे आजरा महाविद्यालय आजरा आणि शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळ या दोन्ही संस्थांच्या वतीनं माझ्या वतीनं व्यक्तिशः एका फोनवर सरांनी आपल्याला या विषयावर बोलण्यासाठी होकार कळवला त्याबद्दल सर मी आपलं मनपूर्वक आभार मानतो.
आणि आजचं सेशन या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. मात्र उद्या या कार्यशाळेच्या 4थ्या दिवशी डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार या विषयावर समाजशास्त्र विभाग प्रमुख न्यू कॉलेज कोल्हापूर मधील प्राध्यापिका डॉक्टर अर्चना जगतकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या सारखाच आपण सर्वांनी उद्याच्याही कार्यशाळेच्या सेशनसाठी अगदी वेळेवर उपस्थित राहावा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि आजचा हा सेशन इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.